आणि देवेंद्रजी फडणवीस हा नेता म्हणजे नंबर एकचा नेता आज महाराष्ट्रामध्ये आहेच आणि महाराष्ट्राला ते एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी धडपड करत असतात. पण तुम्हाला काय वाटतं की पॉवरफुल कोण जास्त असतात, बिझनेसमॅन की पॉलिटिशियन्स? पॉलिटिशियन म्हणजे पॉलिटिशियन हे कायदे करण्याचं काम तयार करतं. बिझनेसमॅन स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल याच्याकडे बिझनेसमॅनचं ध्यान असतं. परंतु स्वतः बिझनेसमॅन जरी किती मोठा झाला तरी सुद्धा त्याला पॉलिटिक्स पॉवरफुल लिडरची त्या ठिकाणी मदत घ्यावीच लागते. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि पूर्ण मराठवाडा पाण्याची समस्या आहे. 8-10 दिवसामध्ये एकदाच नळाला पाणी येते आणि मागच्या जवळजवळ 10 वर्षापासून BJPची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा. तरीही पाण्याचा प्रॉब्लेम काय येतो? कुठं डिसमॅनेजमेंट होतं वॉटर सप्लायमध्ये? पालिका जर ताब्यात आली, महानगरपालिका जर भाजपच्या ताब्यात आली तर जालना शहरातील सर्वसामान्य जनतेला आम्ही दररोज पाणी पुरवठा कसा होईल यासाठी कशासून त्या ठिकाणी प्रयत्न करू. दुसऱ्या पार्टीज ज्या आहेत, राजनीतिक दुसऱ्या पार्टी आहेत, त्यांनी BJPकडून काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? दुसऱ्या आम्ही भारतीय जनता पार्टीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बोलू शकतो. दुसऱ्या पार्टीनं काय विजन ठेवलं पाहिजे किंवा दुसरी पार्टी कशी वागली पाहिजे हे आम्ही त्यांना सल्ला देणं काही योग्य ठरणार नाही. आम्ही आमच्या पक्षाचं ध्येय धोरणं जनतेसमोर घेऊन जातो आणि आम्ही कोणत्या पद्धतीने जातो आमचा आदर्श घेऊन इतर लोकांनी काम करायला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी म्हणू शकेल. हाय एव्हरीवन, माय नेम इज अजय पाटील आणि तुम्ही पाहता द अजय पाटील शो. आज आपल्यासोबत जालना महानगरपालिकेचे BJPचे अध्यक्ष भास्कर आबा दानवे हे आहेत. भास्कर आबा दानवे हे महाराष्ट्रातल्या BJPचे पडद्याच्या मागचे रणनीती बनवणारे नेतासुद्धा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. थँक्यू आबा, तुम्ही आमच्या शोमध्ये आले. प्रत्येक राजनेत्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी असतात. पहिली असतो कॅम्पेनिंग म्हणजे प्रचार, जो निवडणुकीच्या दौरान केला जातो. दुसरा असतो ॲडमिनिस्ट्रेशन, जे निवडणूक झाल्याच्या नंतर असतं. आणि तिसरं असतं पडद्याच्या मागची राजनीती, ज्याच्यामध्ये भास्कर आबा दानवे हे महाराष्ट्रभर प्रख्यात आहेत. आबा, तुम्ही आम्हाला तुमच्या राजनीतिक करिअरची कशी सुरुवात केली त्याबद्दल काही सांगा. सर्वप्रथम तर द अजय पाटील विजनरी डॉक्युमेंटरीच्या तुमचं सर्व टीमचं मी मनापासून स्वागत करतो. आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये कसा माझा राजकीय प्रवास सुरू झाला या संदर्भानं तुम्ही जर विचारत असाल तर मी माझं शिक्षण जवळपास 1ली ते 5वी ग्रामीण भागामध्ये झालं. 5वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण भोकरदन तालुका न्यू हायस्कूल या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर मात्र माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण संपूर्ण जालन्यामध्ये झालं. मी जालना एज्युकेशन सोसायटीचं जे कॉलेज आहे, JES महाविद्यालय ज्याला आपण असं म्हणतो, त्या महाविद्यालयातून मी पदवी प्राप्त केली. आणि मग भविष्य कसं असलं पाहिजे, माझं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं की मला सर्वप्रथम तर शेतीची आवड होती. ही शेती प्रगतशील शेतकरी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मान मिळाला पाहिजे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये कॉलेज संपल्याच्या नंतर मी अनेक वर्ष शेतीचा व्यवसायसुद्धा त्या ठिकाणी केला. शेती करता करता भविष्यामध्ये असं वाटलं की शिक्षण तर पूर्ण झालं आणि शिक्षणासोबत जर नोकरी जरी मिळाली तर नोकरीसुद्धा आपण केली पाहिजे, जेणेकरून नोकरी करून शेती करणं हा मानस माझ्या मनामध्ये पहिल्यापासून होता. परंतु मी नोकरीसुद्धा केली. जालना महानगरपालिका त्यावेळेस नगरपरिषद होती. मी पदव्युत्तर झाल्यानंतर पदवी प्राप्त झाल्यानंतर मराठी टायपिंग पूर्णपणानं पास झालो, इंग्रजी टायपिंग पास झालो, स्टेनोग्राफरसुद्धा झालं. स्टेनोग्राफर होणं म्हणजे नोकरीची अपॉर्च्युनिटी होती आणि म्हणून त्या काळात मी काही वर्ष महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्टेनोग्राफर म्हणून सुद्धा काम त्या ठिकाणी केलं. परंतु शेती, नोकरी आणि यासोबत असं वाटलं की भविष्यामध्ये आपण एक उद्योगपतीसुद्धा झालं पाहिजे. कारण आपल्या प्रवासामध्ये एक उद्योगाची सुद्धा जोड आपल्याला असली तर निश्चितच काही लोकांचं भलं आपण करू शकतो, अशी संकल्पना माझ्या मनामध्ये आली. परंतु ज्या वेळेला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि 1990ला विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आपले दादा रावसाहेब पाटील दानवे दादा हे 1990ला ज्या वेळेला विधानसभेला निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेस मी महानगरपालिकेमध्ये होतो. आणि नगरपालिकेमध्ये सर्व्हिस करताना असं वाटलं की आपण जर भोकरदनला प्रचाराला गेलो
तर निश्चितच आपल्याला काही राजकीय धडे त्या ठिकाणी मिळतील. आणि म्हणून मी जालना नगरपालिकेची नोकरी सोडून भोकरदनला दादांच्या प्रचारासाठी गेलो आणि प्रचारामध्ये एवढा गुंतलो की स्वतः त्या काळामधलं प्रचार यंत्रणा आणि आजची प्रचार यंत्रणा जर पाहिली तर खूप आमूलाग्र असा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. त्या काळामध्ये स्वतः गेरोचे डबे घेणे, पॉम्पलेट घेणं, बॅनर घेणं, झाडावरती जाणं, 2 रोडचं क्रॉसिंग जर असेल तर त्या रोडला इकडचं एक झाड इकडचं एक झाड बघून बॅनर बांधणं, म्हणजे प्रचाराची ही सुरुवात त्या पद्धतीनं त्या काळामध्ये आम्ही केली. आमचे मित्रपरिवार सोबत घेऊन आम्ही गावोगावी जायचो आणि दादांचा प्रचार केला. दादा 1990ला प्रथम आमदार झाले आणि दादा आमदार झाल्याच्या नंतर मग मी मात्र या ठिकाणची नोकरी सोडली आणि दादांच्या सोबत राजकीय जीवनामध्ये त्यावेळेला मी प्रवेश केला आणि दादांचा आदर्श पाहून राजकारण भविष्यामध्ये आपण सुद्धा केलं पाहिजे अशा प्रकारचा मानस त्या काळामध्ये ठरला आणि माझी एकंदरीत राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली असं म्हणणं वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही. तर असं म्हणता येईल आपल्याला की तुम्ही जमिनीशी जुडलेले नेते सुद्धा आहात. तुम्ही रोडवरचं काम सुद्धा केलेलं आहे पॉलिटिक्समध्ये, असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. तुमचे राजनीतीमध्ये दोस्त कोण कोण आहेत, मित्र कोण कोण आहेत जे BJP मध्ये सुद्धा आहेत आणि दुसऱ्या पार्टींमध्ये सुद्धा आहेत? हे बघा, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आता मी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा शाखेचा अध्यक्ष म्हणून काम केलं. काही वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून राहिलो आणि पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांचा जो आदेश येईल ते काम करण्याचा स्वभाव माणसाचा असला पाहिजे आणि म्हणून मी गेली अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम त्या ठिकाणी करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अनेक मित्र मला त्या ठिकाणी मिळाले आणि सवंगडी म्हणता येईल किंवा एकाच पक्षामध्ये काम करत असताना अनेक प्रकारचे मित्र मिळतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये माझा बऱ्यापैकी मित्रांचा संचय त्या ठिकाणी झालेला आहे आणि आजही मी त्या सर्व मित्रांच्या सोबतच काम करतो. इतर पक्षामध्ये तर काही पॉलिटिकल प्रोग्राम असले किंवा शहराच्या संदर्भानं काही बैठक असली तर त्यावेळेस इतर पक्षाचे नेतेसुद्धा आपल्याला भेटतात, कार्यकर्ते भेटतात, पदाधिकारी भेटतात आणि इतर पक्षामध्ये सुद्धा माझे मित्र आहेत. असं नाही आहे की फक्त भारतीय जनता पार्टीचेच मित्र तुमच्याकडे आहे. माझ्याकडे NCPचे मित्र आहे, काँग्रेसचे आहे, शिवसेनेचे आहे, उबाठाचे आहे, मनसेचे आहे. सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी माझी जवळीकता आहे, त्यांच्याशी माझं मित्रत्व आहे आणि वेळप्रसंगी काही जरी शहरासाठी प्रश्न असला तर मी सर्वांना बोलून घेऊन तो प्रश्न कसा सॉल्व्ह होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतो आणि म्हणून पक्षामध्ये काम करत असताना माझा खूप मोठा मित्रपरिवार आज या जालना शहरामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे. महाराष्ट्रातल्या राजनीतीतले काही नेत्यांची नावे तुम्ही आम्हाला सांगू शकता का, की जे तुमचे मित्र आहेत? आम्ही तर खरं म्हणजे बॉटम लेवलचे कार्यकर्ते आहोत. कार्यकर्ता, पदाधिकारी आणि आता आम्ही महानगर जिल्ह्याचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने मला दिलं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर मग मुंबईला बैठका असतात, नागपूरला बैठका असतात, काही अधिवेशनं असतात आणि त्या अनुषंगानं जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला त्या बैठकीला जावं लागतं आणि त्या बैठकीमध्ये गेल्यानंतर मग आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रविदादा चव्हाण आहे, आमचे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे, माजी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आहे. अशा प्रदेशामध्ये जे नेते काम करतात अशा नेत्यांची जवळीकता निश्चितच त्या ठिकाणी निर्माण झाली. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी सुद्धा जवळून संबंध आमचे त्या ठिकाणी येतात आणि घरामध्येच बाळकडू आमचं राजकारणाचं होतं. आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून ही जी काही राजकीय माझा प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. निश्चितच आज सुद्धा माझे वरिष्ठ नेत्यांशी सुद्धा अत्यंत चांगले, जिव्हाळ्याचे आणि एक मैत्रीपूर्ण संबंध त्या माध्यमातून निर्माण झालेले आहे. अहो, तुम्हाला काय वाटतं की जास्त पॉवरफुल कोण असतं, बिझनेसमॅन की पॉलिटिशियन्स? हे बघा, राजकारणामध्ये एकमेका सहाय्य करू अवघे दळू सुपंथ. राजकीय नेता आणि एक मोठा उद्योगपती ही तसं म्हणलं तर एका संसाराची 2 चाकं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण राजकीय नेता असलं तर त्याला विजन असतं. आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी आपण काय केलं पाहिजे अशी विजनरी राजकीय नेता ठरवतो. परंतु राजकीय नेत्यांना विजनरी जरी ठरवली तरी आपल्या राज्याचा विकास होण्यासाठी, आपल्या देशाचा विकास होण्यासाठी एक मोठमोठे उद्योगपती जर आले तर उद्योगपती आल्याच्या नंतर रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून उद्योगपती आणि राजकीय नेता ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच त्या ठिकाणी मला तरी महत्त्वाच्या त्या ठिकाणी वाटतात.
पण तुम्हाला काय वाटतं की पॉवरफुल कोण जास्त असतात, बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स? हे बघा, पॉलिटिशियन म्हणजे पॉलिटिशियन हे कायदे करण्याचं काम तयार करतं. बिझनेसमॅन स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल याच्याकडे बिझनेसमॅनचं ध्यान असतं. परंतु स्वतः बिझनेसमॅन जरी किती मोठा झाला तरी सुद्धा त्याला पॉलिटिक्स, पॉवरफुल लिडरची त्या ठिकाणी मदत घ्यावीच लागते. जसं आत्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे. तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये अनेक राज्य आहे आणि अनेक राज्यामध्ये परदेशातून असेल, आपल्या देशातून असेल, मोठमोठे उद्योगपती आपला उद्योग थाटण्यासाठी जातात. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र उद्योगपतींची रांग लागलेली आहे. कारण महाराष्ट्र हे असं राज्य आहे, महाराष्ट्राचा एक पॉवरफुल नेता आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून, आणि सर्वसामान्य तरुणांना नोकरी कशी मिळेल, रोजगार कसा मिळेल या उदात्त भावनेनं देवेंद्रजी आज या ठिकाणी काम करतात. आणि उद्योगपतींना सुद्धा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहण्यासाठी जी काही मदत आपल्या राज्य सरकारकडून लागते ती मदत करण्यासाठी त्यांचा हात कधीही त्या ठिकाणी पुढा असतो. म्हणून इतर देशातील, इतर राज्यातील उद्योगपती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला उद्योग थाटण्यासाठी, येण्यासाठी त्या ठिकाणी रांगा लागतात. जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि पूर्ण मराठवाडा पाण्याची समस्या आहे. 8-10 दिवसामध्ये एकदाच नळाला पाणी येते आणि मागच्या जवळजवळ 10 वर्षापासून BJPची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा. तरीही पाण्याचा प्रॉब्लेम काय येतो? कुठं डिसमॅनेजमेंट होतं वॉटर सप्लायमध्ये? नाही, तुम्हाला हा प्रश्न तुम्ही लोकलचा विचारता, संपूर्ण राज्याचा विचारता का देशाचा? मराठवाड्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मी 3 वर्ष होतो. तिथेही 8-10 दिवसांना एकदाच पाणी येतं. अच्छा, जालन्यामध्ये सुद्धा जालन्यामध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. आणि गव्हर्नमेंटनी पाण्याचं पाईपलाईन आणलेली आहे पैठणवरून, तरी हा प्रॉब्लेम कसा का होतो? 10 दिवसाला नळांना पाणी येतं, लोकांना पाण्यासाठी खूप त्रास होतो. हे बघा, तुम्ही या प्रश्नाचं पाण्याच्या संदर्भात जर बोलत असाल तर निश्चितच जालना महानगरपालिका आत्ता आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये जालन्याच्या शहराचा पाणी पुरवठा करण्यासाठी घाणेवाडी नावाचं जलाशय आपल्या बाजूला एक 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या जलाशयामधून जालना शहराची लोकसंख्या साधारणतः त्या काळामध्ये 50,000 असेल आणि त्या काळामध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईनद्वारे बाय ग्रॅव्हिटी पाणी यायचं. त्याला कुठल्या प्रकारचे MSEBीचं कनेक्शन लागायचं नाही, म्हणजेच MSEBीचं बिलसुद्धा येत नव्हतं. बाय लेवल ते पाणी जालना शहरामध्ये यायचं. परंतु कालांतरानं जालना शहराचं, जिल्ह्याचं विकास झाला, लोकसंख्या वाढली आणि मग पाण्याची कमतरता पडायला लागली. तत्कालीन एक 15 वर्षापूर्वी आपण आपलं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये असताना आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून आपण जालना ते जायकवाडी टू जालना अशी पाईपलाईन त्या ठिकाणी केली आणि त्या काळामध्ये 144 कोटी रुपये जालन्याच्या पिण्याच्या पाण्या पुरवठ्यासाठी आपण आणले. आजही जायकवाडीचं पाणी जालना शहरामध्ये आलेलं आहे, परंतु काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी असतात. वाढती लोकसंख्या विचारात घेता त्या पद्धतीनं त्या पाईपलाईनचं म्हणा किंवा त्या पाणी पुरवठ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं मोठं त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून पाणी पुरवठा करण्यासाठी जो काही 8-10 दिवसाचा कालावधी लागतो. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात महानगरपालिका, नगरपरिषद कधी राहिलीच नाही यापूर्वीसुद्धा आणि म्हणून भाजपची विजनरी आहे. भाजपच्या हातात जर महानगरपालिका आली तर निश्चितच तुम्हाला 3ऱ्या दिवशी पाणी पुरवठा कसा होईल या पद्धतीनं आम्ही सर्व नेते एकत्रित बसून त्याची रचना करू आणि दररोज 3ऱ्या दिवशी किंवा दररोज म्हणा सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, जेणेकरून जे नागरिक आपल्या घराचा टॅक्स, नळपट्टी असेल, घरपट्टी असेल हे भरतात. आजही लोक आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही जर आम्हाला आठवड्याला पाणी देत असाल तर एका महिन्यात 4 दिवस पाणी देता, म्हणजेच 12×4 48, एका वर्षामध्ये फक्त 48 ते 50 दिवस पाणी देता आणि वर्षभराची नळपट्टी घेता, घरपट्टी घेता. हे आम्हाला न परवडणार आहे असे लोक प्रश्न विचारतात. त्यावेळेला आम्हालाही प्रश्न पडतो की खरंच सर्वसामान्य जनतेसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि पाण्याचं फक्त नियोजन करावं लागेल. जलाशयामध्ये पाणी आज सुद्धा आहे. जायकवाडीच्या धरणामध्ये तुम्हाला अजून पुढच्या 2 वर्ष पाणी पुरेल एवढा जलसाठा त्या ठिकाणी झालेला आहे आणि माझ्या माहितीनुसार आजही जायकवाडीच्या धरणाची गेट 3 फुटानं त्या ठिकाणी उघडलेली आहे. कितीतरी क्युसेकमध्ये पाणी आज समुद्राकडे वाहून जाते जायकवाडीच्या धरणाचं. फक्त नियोजन असतं. स्थानिक लेवलला भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात महानगरपालिका आजपर्यंत आली नव्हती, परंतु पालिका जर ताब्यात आली, महानगरपालिका जर भाजपच्या ताब्यात आली
तर जालना शहरातील सर्वसामान्य जनतेला आम्ही दररोज पाणी पुरवठा कसा होईल यासाठी कशाशून्य त्या ठिकाणी प्रयत्न करू. महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी हजारो करोड रस्त्यांवर खर्च करतं, तरी पण रस्त्यांवर 1 ते 2 वर्षानंतरच गड्डे पडतात. ज्या रस्त्यांची लाईफ 10 ते 15 वर्ष असली पाहिजे, ते रस्ते एका वर्षातच खराब होतात. काय कारण असेल त्याचं? हे बघा, आता तुम्ही रस्त्याच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारता, रस्ते अनेक प्रकारचे असतात. रस्ता असतो नॅशनल हायवेचा असतो, रस्ता राज्य स्टेट लेवलचा रस्ता असतो, आणि रस्ते काही ग्रामीण रस्ते असतात. मग आता तुम्ही अभ्यास करा की कोणत्या प्रकारचे रस्ते खराब व्हायला लागले. नॅशनल हायवेचे खराब व्हायला लागले का, स्टेट हायवे खराब व्हायला लागले का, ग्रामीण रस्ते खराब व्हायला लागले. उदाहरण मी तुम्हाला सांगतो की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेच्या अंतर्गत लाखो करोडो रुपयाचा निधी मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल यांच्या माध्यमातून येत असतो. परंतु त्या रस्त्याची जी डिझाईन असते, जी डिझाईन समजा उदाहरणार्थ 3 मीटर रुंदीचा रस्ता आहे आणि 20 mm जाडीचं त्याच्यावर तुम्ही डांबरीकरणाचं कार्पेट करता, आणि त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या आणि त्या रस्त्यावरून किती टनाच्या वाहनं जातात, लोडेड गाड्या, हे पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. समजा 10 टनाची गाडी जाण्याचं डिझाईन जर तुमच्या रस्त्याचं बनलं आणि तुम्ही त्याच्यावरून जर 40 टनाची गाडी नेत असाल तर रस्ता कसा टिकेल, हा एक तांत्रिक प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होत असतो, आणि म्हणून अशा प्रकारचे रस्ते खराब होते. नॅशनल हायवे बघा, नॅशनल हायवेची डिझाईन ही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या हेवी लोडेड ट्रॅफिकची करण्यात येते, आणि त्याच्यावरून किती लोडेड गाड्या जर गेल्या तर तो रस्ता खराब होत नसतो. परंतु अलीकडच्या काळात लोक म्हणतात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते, असं अनेक वेळेला हे स्लोगन आपल्याला ऐकायला मिळतं. परंतु त्या ठिकाणी खाली खोलवर जाऊन जर बारकाने विचार केला तर आपल्याला कोणत्या दर्जाचा रस्ता आहे. उदाहरणार्थ इनोवा गाडीला जर तुम्ही मारुतीचं इंजिन बसवलं तर ती पिकअप घेणार नाही, गाडी चालणार नाही, ती सायजेबल गाडी होणारच नाही. आणि म्हणून लहान रस्त्यावरून जर तुम्ही लोडेड गाड्या चालवसाल तर ते रस्ते त्या ठिकाणी खराब होतील. आणि मग पर्यायानं काय होतं, राज्य शासन भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे, केंद्र सरकार आहे, आणि हे रस्ते का खराब होतात. खराब रस्ते होण्याचे कारण अनेक आहे, आणि म्हणून आपण सुद्धा बारकाईनं त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे की रस्ते का खराब होतात. मग कोणत्या रस्त्यावरून कोणत्या टनेची ट्रॅफिक जाते त्या पद्धतीने आपण डिझाईन केलं पाहिजे. माझं या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सरकारी अधिकारी सुद्धा डिझाईन तयार करतात. असं म्हणलं जातं की ते पंख्या खाली बसून डिझाईन करतात, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्यांनी सुद्धा लोकल लेवलला जाऊन कोणत्या दर्जाचं ट्रीटमेंट आपण त्या रस्त्याला दिली पाहिजे, त्याच्यामध्ये त्या प्रकारची प्रोव्हिजन आपण करतो का, हा सुद्धा एक प्रश्न आमचा निश्चितच त्यांना त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जसा रस्ता तशी क्वालिटी आपण त्या रस्त्याला दिली पाहिजे, तसं प्रोव्हिजन त्याचं जर ठेवलं तर भविष्यामध्ये रस्ते कधी खराब होणार नाही. आणि जर वारंवार जर रस्ते खराब होत असतील तर आपल्याला दरवर्षी महाराष्ट्र शासनाचं अनेक करोडो रुपयाचं बजेट त्याच्यावर खर्च होतं, गड्डे बुजवण्यावर वगैरे. परंतु एकदाच रस्ता करा, 10 वर्षाची लायबिलिटी त्या कॉन्ट्रॅक्टरवर जर ठेवली, डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आपण त्याला म्हणतो, तर 10 वर्ष काहीच त्या रस्त्याला होणार नाही. आणि जर काही खराब झाला तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून ते पैसे खर्च करून तो रस्त्याची दुरुस्ती होईल, जेणेकरून महाराष्ट्र शासनावर म्हणा की भारत सरकारवर म्हणा त्याचा भूर्दंड अधिकचा पडणार नाही. आता काही दिवसापूर्वी काही नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा कंप्लेंट केली होती. तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लातूरच्या सभेमध्ये त्याबद्दल बोललंय की ते म्हटले आहेत की आम्ही हजारो करोड रुपये खर्च करतो, पण मराठवाड्यांच्या रस्त्यांची अवस्था बघता मला दुःख होतं खूप. ज्या चुका झाल्या त्या चुका 100% नीट करण्यात येतील, आणि पुढे यानंतर ह्या चुका होणार नाही याची आम्ही 100% दक्षता घेऊ, असं त्यांचं म्हणणं होतं त्या टॉपिकवर. नाही बघा, आता तुम्ही आजचा आपला भारत देश किंवा आजचा महाराष्ट्र घ्या आणि 2014 पूर्वीचा महाराष्ट्र घ्या, भारत देश घ्या. पूर्वीच्या काळामध्ये असं रस्त्याचं जाळं नव्हतं. एक्झॅक्टली. आणि अलीकडच्या काळात नॅशनल हायवेच्या माध्यमातून, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे विविध हेड्स वापरून आपण महाराष्ट्रामध्ये, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक प्रकारचा निधी महाराष्ट्रात दिला. परंतु वर्कमनशिप ज्याला आपण असं म्हणतो की कोणत्या रस्त्याचं डिझाईन, मी आता अगोदरच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला सांगितलं की डिझाईन त्या रस्त्याचं तसं झालं पाहिजे. समजा तुम्हाला 2 मजली इमारत बांधायची आणि तिची कॅपॅसिटी, त्याचं डिझाईन 2 मजलीचं झालं आणि तुमच्या 6 मजली जर केली तर ती इमारत कोसळायला वेळ लागणार नाही. अशाच प्रकारचं रस्त्याचं सुद्धा असतं. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी जे काही स्टेटमेंट केलं असेल की त्यांचं असं म्हणणं आहे की वर्कमनशिप सुधारली पाहिजे आणि मराठवाड्यातले रस्ते दर्जेदार कसे राहतील यासाठी अधिकाऱ्यांनी
आणि पदाधिकाऱ्यांनी बसून तसं पद्धतीचं डिझाईन तयार करून भविष्य काळात रस्ते कधीच खराब होणार नाही असं डिझाईन करावं, असं ते त्यांचं वक्तव्य कदाचित त्या ठिकाणी असेल. कलेक्टर, नगरसेवक, महानगरपालिका, इंजिनियर किंवा गावाचे सरपंच हे खराब रस्ते बनण्यामध्ये किती जिम्मेदार असतात. कारण या सगळ्यांचं कर्तव्य असतं की जेव्हा रस्त्याचं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळेस त्यांनीच प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं. पण तसं होताना आम्हाला कधीच दिसत नाही. हे बघा, आता तुम्ही ग्रामपंचायत ते कलेक्टर ऑफिसपर्यंतचा विषय सांगितला. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर फक्त गाव लेवलचे रस्ते त्या ठिकाणी होतात. ग्रामपंचायतीकडे तांत्रिक कर्मचारी किंवा तांत्रिक स्टाफ नसतो, म्हणून ग्रामपंचायतला आता अलीकडच्या काळामध्ये काही अधिकार प्राप्त करून दिले राज्य शासनानं. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा काही रस्त्यांची कामं होतात. हे बघा, राज्याचा विकास करत असताना फक्त रस्त्याचाच मुद्दा समोर येतो. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ठिकाणी असतात. नुसता रस्ता घेऊन त्या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या, कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून निधी प्राप्त होतो, रस्त्याची कामं होतात. आणि त्या ठिकाणी काही कलेक्टर ऑफिस कमी पडतं का, सार्वजनिक बांधकाम विभाग कमी पडतं का, असा तुमचा त्या ठिकाणी प्रश्न होता. जसं रस्त्याचं डिझाईन तयार झालं त्या पद्धतीनं रस्त्याची कामं करण्यासाठी राज्य शासनाचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या माध्यमातून ते काम चांगल्या पद्धतीने करून घ्यावं अशा प्रकारे यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, अशा लोकांनी तर त्या बारीक खाली डीपमध्ये जाऊन त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, जेणेकरून अधिकाऱ्यांचा सुद्धा वचक जर असाल तर खाली रस्त्यांची कामं किंवा इतर कुठली कामं चांगले होण्यासाठी प्रशासनाची मदत त्या ठिकाणी होऊ शकते. ओके, तुम्ही अजितदादा पवारांचा व्हिडिओ पाहिला आहे का? ते एका IPS ऑफिसर अंजना कृष्णा त्यांना बोलत आहेत. त्या अवैध खनन जे असतं, रेती उपसा की खडक उपसा, ह्या 2 प्रकारांमध्ये ते कारवाई करत होत्या एका NCP नेत्यावर. आणि तो नंतर ती न्यूज पण आली आहे की तो जो ज्याच्यावर कारवाई करत होता तो एक NCPचा नेता सुद्धा आहे. आणि त्याच्यावर नंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी खूप नाराजी पण व्यक्त केली आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त पांगला. आणि अजितदादांचे डायरेक्ट त्याच्यात काही स्टेटमेंट सुद्धा रेकॉर्ड झालेले आहेत त्या व्हिडिओजून. त्याबद्दल तुमचं काय म्हणताय? हे बघा, मागच्या आठवड्यामध्ये काही व्हिडिओ सोशल माध्यमाच्या माध्यमातून व्हायरल झाला. व्हिडिओसुद्धा मी पण बघितला. अजितदादांनी जो काही फोन केला असेल एखाद्या त्यांच्या NCPच्या कार्यकर्त्यासाठी, दादांचं हे काम निश्चित होतं त्या ठिकाणी. व नेमका विषय काय, विषय जर दादांनी जाणून घेतला असता आणि नंतर जर फोन केला असता तरी ते योग्यच ठरलं असतं. आणि मग प्रशासनामध्ये काम करत असताना जर कोणी पॉलिटिकल लिडरकडे जर आलं तर बा आमका माझा प्रॉब्लेम आहे, आणि मग आमचं सुद्धा तेवढंच काम आहे नेत्याचं की तो प्रश्न पहिला समजून घ्यायचा आणि नंतर एखाद्या अधिकाऱ्याला आपण फोन केला पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये तसं जर झालं असतं तर अधिक उत्तम झालं असतं. दादाने समजावून घ्यायला पाहिजे होतं आणि नंतर अधिकाऱ्याला बोलावून घेऊन त्या ठिकाणी समज दिली पाहिजे होती की बाबा अवैध उत्खनन जर चाललं असेल तर त्याचं चालन फाडलं का, त्याची रॉयल्टी भरली का, असे वेगवेगळे अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतात. ह्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला पाहिजे आणि नंतर फोन केला असता तर योग्य झालं असतं. ओके, देवेंद्र फडणवीसने विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदार असतात, त्यापैकी 232 आमदार तुमचेच आहेत आणि आय थिंक 5 विरोधी पक्षनेत्यांचा सुद्धा तुम्हाला सपोर्ट आहे. म्हणजे तुमची रफली काउंटिंग जाते 237च्या आसपास. तरीही तुम्ही उद्धव ठाकरे सत्तेमध्ये येण्याचं आमंत्रण का दिलं देवेंद्र फडणवीसांनी? हे बघा, देशामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी काम करतात गेल्या 11 वर्षापासून तुम्ही पाहता. आणि राज्यामध्ये मागच्या कालखंडामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी 5 वर्ष आपलं राज्य सांभाळलं. राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा विकास कसा होईल हीच भावना त्यांनी नजरेसमोर ठेवली. दरम्यानच्या काळात 2.5 वर्ष दुसऱ्या पक्षाच्या ताब्यामध्ये आपलं राज्य गेलं आणि 2.5 वर्षामध्ये आपल्या राज्याचं त्या काळामध्ये किती वाटोळ झालं हे तुम्ही सुद्धा उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचं विजन असं आहे की आपल्या राज्याला आपण देशामध्ये नंबर 1चं राज्य कसं करू, आपलं राज्य विकसनशील आणि डिजिटल राज्य होण्यासाठी राज्य सरकार मोठ्या एक ताकदीनं त्या ठिकाणी काम करत असताना कुठल्या प्रकारची बाधा न येता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या ताब्यामध्ये आत्ता आपलं महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी आहे
आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी म्हणा की राज्य सरकारचं काम करण्यासाठी इतर पक्षातले जर काही लोक आले आणि सर्वांची मदत घेऊन जर आपण राज्य पुढे घेऊन जाण्यासाठी जर मदत झाली तर ते योग्यच त्या ठिकाणी होईल. म्हणून दादाजी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना ऑफर दिली असेल. एकनाथ शिंदे बऱ्याचशा दिवसांपासून महाआघाडीमध्ये नाराज आहेत, अशा खबरा मीडियांमध्ये बऱ्याचशा दिवसांपासून चालू आहे. आणि नंबर 1चा नेता बनण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये रस्सीखेच आहेच, हे महाराष्ट्रापासून लपलेलंच नाहीये. तुमचं काय मत आहे याबद्दल? नाही, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विकासाची कास धरणारे नेते आहेत. आणि विकास फक्त त्यांच्या नजरेसमोर झोपेतून उठले की विकास 18 तास काम करणारे आमचे ते नेते असून आज फक्त महाराष्ट्र राज्याला नंबर 1चं राज्य कसं होईल या उदात्त भावनेने ते त्या ठिकाणी काम करतात. मागच्या 2-3 प्रश्नाच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये मी तेच उत्तर दिलं की राज्य महाराष्ट्र सरकारकडं बाहेरच्या राज्यातून उद्योगपती येतात, बाहेरच्या देशातून उद्योगपती येतात आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये उद्योग आमचे थाटायचे अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करून तुम्हाला मध्ये कितीतरी कोटी करोडो रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होत असते. आणि म्हणून जो नेता काम करेल तो नंबर 1चा नेता त्या ठिकाणी असतो. आणि देवेंद्रजी फडणवीस हा नेता म्हणजे नंबर 1चा नेता आज महाराष्ट्रामध्ये आहेच आणि महाराष्ट्राला ते एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी धडपड करत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे चांगले मित्र पण आहे आणि त्यांच्या दोघांमधली टसल ही पॉझिटिव्ह वेमध्ये सुद्धा असू शकते. कारण कोणत्याही नेत्याला नंबर 1चा नेता बनायचा असलं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो विकास. पण बऱ्याचशा वेळेस असं आम्हाला दिसतं सोशल मीडियामध्ये किंवा आम्ही मीडिया पर्सन असल्यामुळे आम्हाला आपल्या गोष्टी बऱ्याचशा माहिती असतात. तर बऱ्याचशा वेळेस असं जाणवतं, जसं की आपण मुख्यमंत्री डिक्लेअर ज्यावेळेस होणार होतो त्यावेळेस पण पाहिलं होतं की एकनाथ शिंदे यांचं नाराजी नाट्य चालू होतं आणि ते 8 दिवस आपल्या गावाला सुद्धा निघून गेलेले होते आणि बरीचशी रस्सीखेच चालू होती. पॉलिटिक्समध्ये हे सगळं होत असतं, पण त्या दोघांमधला कोल्ड वॉर थोडासा जास्तच दिसतो आम्हाला कधी कधी, असं जाणवून येतं कधी कधी. नाही, राज्य सरकारला पुढे घेऊन जाण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दर आठवड्याला आपल्या राज्याची कॅबिनेटची मीटिंग होत असते. प्रत्येक आठवड्याला किती GR निघतात, तुम्ही GRची संख्या जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल. जर अशा नेत्यांच्यामध्ये बेबनाव असता, कोल्ड वॉर नाट्य जर असतं तर आपल्या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या राज्यासाठी ते चांगलं ठरलं नसतं. आणि म्हणून प्रत्येक आठवड्याला बैठक होते, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोल्ड वॉर शीतयुद्ध त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून तिघही नेते आज आपापल्या पक्षासाठी तर ते प्रयत्न करतात, परंतु राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी देवेंद्रजी असतील, एकनाथरावजी शिंदे असतील आणि अजितदादा पवार असेल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बेबनावपणा त्या ठिकाणी नाही. हे तुमच्याकडून किंवा काही लोक म्हणजे दबक्या आवाजामध्ये असं म्हणतात, परंतु तसं चित्र नाही आहे. आणि निश्चितच तिघही मिळून आज आपल्याला आपल्या राज्याचा विकास करताना त्या ठिकाणी दिसतात. आत्ता बृहमुंबई नगरपालिकेचे निवडणुका आहेत. या निवडणुकीकडेच पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं. या निवडणुका एवढ्या महत्त्वाच्या का आहेत सगळ्या पार्टींसाठी? मुंबई महानगरपालिका सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका सुद्धा आहे, हे एक आहेच. पण प्रत्येक पार्टी या नगरपालिकेकडे एवढं नजर का लावून बसलेली असते? ही गोष्ट खरी आहे की गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये कुठल्याही महानगरपालिकेची निवडणुका झाल्या नाही, कुठल्याही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याच नाही. आणि म्हणून जी काही डॉक्युमेंटरी असते, जे काही विजनरी असते, जे काही आपल्याला प्रत्येक शहराचं काम करून घ्यायचं असतं, अशा ठिकाणी मात्र विविध पक्षाचे नगरसेवक, विविध पक्षाचे महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, असे प्रशासनातले लोक जर असले तर त्या शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. परंतु आपल्याला 3-4 वर्षापासून असं चित्र स्पष्ट दिसतं की इथं फक्त प्रशासन त्या ठिकाणी शासन चालवण्याचं काम करतं. आणि म्हणून ह्या निवडणुका होणं अगत्याचे आहे आणि या निवडणुका झाल्या पाहिजे. महाराष्ट्र एका बाजूला आणि मुंबई एका बाजूला, या मुंबईवर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि म्हणून कोणालाही ते साहजिक वाटतं की ही मुंबईची बृहन महानगरपालिका आमच्या ताब्यात आली पाहिजे. कारण मुंबईचं आर्थिक बजेट आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रात आर्थिक बजेट जर बघितलं तर मुंबईचं आर्थिक बजेट जास्त आहे. आणि म्हणून महानगरपालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी फडकला पाहिजे. आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून
देशाचा आर्थिक विकास साधला जातो, राज्याचा आर्थिक विकास त्या ठिकाणी साधला जातो. म्हणून प्रत्येकाला वाटतं की महापालिका आमच्या ताब्यात आली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचा महापौर बीजेपीचा की शिवसेनेचा? कारण बीजेपी मागच्या 10 वर्षापासून ट्राय करते आणि 2019मध्ये 84 सीट तुमची होती आणि 82 सीट शिवसेनेची होती. तरीही शिवसेनेचाच महापौर झाला आणि बीजेपीने अथक प्रयत्न केलेले आहेत, पण तरी हे शक्य नाही झालं की मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा महापौर निवडून आला नाही. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाला इतर प्रादेशिक पक्षामधल्या काही घटक पक्षांना सोबत घेऊन चालण्याची पहिल्यापासून आवड तर आहेच, परंतु त्या राज्यामध्ये त्या राज्यातील जनतेला कसा न्याय मिळेल यासाठी हा एक मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये काम करतं. त्याचाच एक भाग महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघितला की 84 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि 88 BJPचे आणि 84 शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले असताना सुद्धा महापौर शिवसेनेचा झाला असं तुम्हाला विचारायचं आहे. तर हा एक मोठा भाऊ म्हणून काम करत असताना पक्ष वाढीला लागला पाहिजे आणि विरोधी पक्षाच्या ताब्यात महानगरपालिका न जाता महायुतीच्या ताब्यात राहिली पाहिजे या भावनेतून त्यावेळेला एक पाऊल भाजपनं पाठीमागे घेतला असेल आणि म्हणून शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी झाला. महायुतीच्या ताब्यात, राज्य सरकार महायुतीचं, महापालिका महायुतीची, आणि म्हणून विकासाची कामं करण्यासाठी ते सोयीस्कर त्या ठिकाणी ठरतं. म्हणून अशा पद्धतीचा एखाद्या वेळेला प्रयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु आगामी काळामध्ये ज्या काही राज्यामध्ये आणि देशामध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये किंबहुना मुंबईच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज यावेळेस त्या ठिकाणी फडकावणार आहे. आणि उर्वरित राज्यामध्ये सुद्धा ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, आज भारतीय जनता पार्टी अत्यंत एक प्रगतीच्या दिशेकडे राज्याला घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा तालेश्वर आणणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. दुसऱ्या पार्टीज ज्या आहेत, राजनीतिक दुसऱ्या पार्टी आहेत, त्यांनी बीजेपीकडून काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्ही भारतीय जनता पार्टीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बोलू शकतो. दुसऱ्या पार्टीनं काय विजन ठेवलं पाहिजे किंवा दुसरी पार्टी कशी वागली पाहिजे हे आम्ही त्यांना सल्ला देणं काही योग्य ठरणार नाही. आम्ही आमच्या पक्षाचं ध्येय धोरणं जनतेसमोर घेऊन जातो आणि आम्ही कोणत्या पद्धतीने जातो, आमचा आदर्श घेऊन इतर लोकांनी काम करायला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी म्हणू शकेल. बीजेपीनं दुसऱ्या पार्टीकडून अशी एखादी गोष्ट आहे की अशी एखादी क्वालिटी आहे जी त्यांनी आत्मसात केली पाहिजे बीजेपीने असं तुम्हाला वाटतं? हे बघा, ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही बघता, जनसंघापासून भारतीय जनता पार्टी चालत आली ती, आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद कमी असेल अशा ठिकाणी प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन पक्ष त्या ठिकाणी काम करतो आणि पक्षाची रणनीती, पक्षाचे ध्येय धोरणं हे संपूर्ण देशाला अग्रेसर करण्यासाठीचे आहेत. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची व्यूहरचना तुम्ही त्या ठिकाणी बघा. ते गुजरातचे मुख्यमंत्री 15 वर्ष राहिले. त्या काळात इतर बाहेर जगामध्ये देशात जायचं असेल तर त्यांना मज्जाव करण्यात लोक, बाहेरच्या देशातले लोक मज्जाव करायचे, हे हिंदुत्ववादी आहे, जातीवादी म्हणून. परंतु आज जगामध्ये आपल्या देशाची मान कोणामुळे उंचावली तर भारतीय जनता पार्टीमुळे मान उंचावली. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे आपल्या देशाला जगामध्ये बहुमान मिळाला. म्हणून भारतीय जनता पार्टी जे काही विजन ठरवेल हे विजन इतर पक्षांनी सुद्धा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. जर तुम्हाला एका वर्ष महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची संधी भेटली, तुमचं विजन काय असेल महाराष्ट्रासाठी? हे बघा, महाराष्ट्र तर दूरच राहिलं, परंतु आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारे लोक, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपंचायता, महानगरपालिका, जिल्हा परिषदा या रूटला आम्ही काम करतो. ज्या वेळेला आमच्या हातामध्ये सत्ता येते त्यावेळेला मात्र आम्ही सर्वसामान्य जनते शेवटचा केंद्रबिंदू मानून आम्ही त्या ठिकाणी ग्रास लेवलला काम करत असतो. ज्या वेळेला सत्ता येते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची कामं चांगल्या पद्धतीनं कशी होतील असेच विजन आमचं त्या ठिकाणी असणार आहे. आणि पक्षाचं काम करत असताना मला सत्ता मिळाली पाहिजे, मला हेच पद मिळालं पाहिजे, मला तेच पद मिळालं पाहिजे असा कोणताही नेता, कोणताही कार्यकर्ता हे काही ठरवून होत नसतं. आपण आपल्या लेवलला काम करायचं असतं. भविष्यामध्ये आपल्या कार्याचं, आपल्या कामाची पोचपावती म्हणा, आपल्या कार्याचं मूल्यमापन वरच्या लेवलला त्या ठिकाणी होतं आणि तशा पद्धतीनं मिळालेल्या पदाचा जनतेसाठी उपयोग जास्तीत जास्त कसा होईल
अशा प्रकारचं ध्येय आमचं त्या ठिकाणी असणार आहे. बट पॉलिटिशियन्समध्ये ते बी जे पीचे सगळी नेते जरी असतील तरी पदांसाठी रस्सीखेच असणं हे साहजिकच आहे आणि याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मलाही वाटत नाही. आणि रस्सीखेच तर असतेच. तर मग तुम्हाला काय वाटतं याबद्दल की पदांसाठी रस्सीखेच व्हायलाच पाहिजे आणि ती झाली सुद्धा पाहिजे? एका पदावर काम करण्यासाठी 10 लायबल लोक असतात. एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी असले तर मॉनिटर एकच होत असतो. आणि म्हणून या पक्षाच्या रचनेमध्ये, या पक्षाच्या जडणघडणीमध्ये समजा एखाद्या महानगरपालिकेवर काही नगरसेवक आपले निवडून आले किंवा काही आमदार निवडून आले, तर वरिष्ठ नेता कोण, पक्षाचा प्रमुख कोण, हे निवडण्यासाठी कोर कमिटी त्या ठिकाणी ठरवत असते. आणि भाजपचा अजेंडा, भाजपचा आदेश कोणीही त्या ठिकाणी नाकारत नसतं. वरच्या लेवलला वरिष्ठांनी जे सुचवलं या खुर्चीमध्ये कोणाला बसायचं, वरिष्ठांनी सुचवलं की त्या व्यक्तीला ती खुर्ची मिळत असते. अशा पद्धतीचं रचना आमच्या पक्षात त्या ठिकाणी आहे. हिंदी आणि मराठी विवाद, तुमची काय राय आहे याबद्दल? जी मुंबईमध्ये लोकांना, हिंदी भाषिक लोकांना मारामारी झाली, त्यांच्यासोबत थोडासा अन्याय झाला, शिवीगाळ वगैरे झाली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा, मराठी आणि हिंदी, मराठी ही मातृभाषा आहे, हिंदी सुद्धा राष्ट्रीय भाषा आहे आणि इंग्रजी सुद्धा तेवढीच आपल्याला त्या ठिकाणी आली पाहिजे. तिन्ही एकमेकाच्या मावस बहिणी म्हणलं तरी वेगळं ठरणार नाही. कारण मराठी भाषिक महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, त्या प्रांतामध्ये कोणती भाषा चालते याच्यावर त्या ठिकाणचं स्थानिक लोक ठरवत असतात. आणि म्हणून मराठी आणि हिंदी हा वाद नाही झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत त्या ठिकाणी आहे. कारण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, अशी प्रार्थना आपण त्या ठिकाणी शाळेमधून पहिल्यापासून घेत आलो. आणि म्हणून अशा प्रकारचे वाद न होता प्रांतिक लेवलला, गाव लेवलला, शहर लेवलला जे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी होत असतील तर निश्चित तशा प्रकारच्या नाही झाल्या पाहिजे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि अनेक सर्व भाषी लोक एकत्रित येऊन गुण्यागोविंदानं जर राहिले तर आपल्याच राज्याचा, आपल्या देशाचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. मराठी अस्मिता तर ठीक आहे, मलाही त्याबद्दल काही माझंही दुमत नाही आहे. पण त्यासाठी मारामारी करणं किंवा हे दुसऱ्या गोष्टी करणं मलाही योग्य वाटत नाही बऱ्याचशा गोष्टींमध्ये. माझंही मत आहे त्याबद्दल. महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियनची बनवायची आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. काय काय रोडमॅप असेल त्याच्यामध्ये? हे बघा, आत्ता महाराष्ट्र एक प्रगतीच्या दिशेकडे जात असताना महाराष्ट्राची प्रगती तुम्ही आत्ता बघितलं की संभाजीनगरचं उदाहरण घ्या, त्या खालापूरचं उदाहरण घ्या, ठाणेचं उदाहरण घ्या, ह्या ज्या काही औद्योगिक वसाहती बसलेल्या आहेत, चाकण या पुण्याचं, तर संभाजीनगरचा मला माझ्या माहितीनुसार 40 किलोमीटरचा परीघ 50 किलोमीटर घ्या. मग जालना आणि संभाजीनगर काही दिवसामध्ये एक होणार आहे. कारण चंद्रा पंचतारांकित चंद्रा MIDC झाली, वाळूची MIDC झाली आणि DMICचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होतो. की उद्या भविष्यामध्ये मुंबईचा उद्योगपती असू द्या, बेंगलोरचा उद्योगपती असू द्या, संभाजीनगरला येऊन संध्याकाळी घरी जाऊ शकतो. म्हणजे संभाजीनगरचं जे काही डिमांड वाढलेली आहे जमिनीच्या बाबतीत असेल आणि MIDCमध्ये अनेक मोठमोठाले प्रकल्प संभाजीनगरच्या MIDCमध्ये आले. मोठमोठाले प्रकल्प आले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर शहरीकरण वाढेल. शहरीकरण वाढलं तर निश्चित शाळा असेल, कॉलेज असेल, दवाखाने असेल, हे सगळं रूट लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी वाढत असतं आणि शहराचा विकास म्हणजेच राज्याचा विकास त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून एक आपल्या राज्याकडं एक वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या नजरेनं त्या ठिकाणी पाहिलं जातं की महाराष्ट्रामध्ये जाऊन उद्योग जर थाटला तर आपला उद्योग निश्चित गगन भरारी घेतल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारची आज तरी धारणा महाराष्ट्राच्या बाबतीत लोकांची झालेली आहे. कारण काय ना की रोजगारीचा प्रश्न खूप जास्त वाढलेला आहे. मागच्या 3 वर्षामध्ये एक रिपोर्ट आलती, त्यामध्ये असं दाखवण्यात आलं की प्रत्येक 100 नागरिकांमागे 10 नागरिकांकडे रोजगाराचा प्रश्न उभा आहे महाराष्ट्रामध्ये. आणि देशाची तर परिस्थिती अजूनच जास्त खराब दाखवलेली आहे त्यांनी. ही रिपोर्ट IMFची आहे आय थिंक. आणि त्यांनी असं दाखवलेलं आहे की प्रत्येक 100 नागरिकांमागे भारतामध्ये 15 ते 20 नागरिकांना रोजगाराचा प्रश्न आहे. तर ह्या गोष्टींना कसं टॅकल केलं जातं? हे बघा, रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा होतात? रोजगार म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरी रोजगारामध्ये असते. कुशल रोजगार, अकुशल रोजगार. मी छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ जालन्याचं घ्या. जालन्यामध्ये अनेक दिवसापासून औद्योगिक वसाहत या ठिकाणी आहे. या ठिकाणी पोलाद निर्मिती होऊन महाराष्ट्रासह भारतातल्या काही राज्यामध्ये सुद्धा पोलाद जालन्यातून जातं. सीडच्या बाबतीत आपला जालना अग्रेसर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन करत असताना कुशल कामगार, अकुशल कामगार. आता जालन्यामध्ये
आमच्या बाजूलाच एक हॉटेल आता नवीन जालनामध्ये आलं. मी हॉटेलच्या मालकांची माझी भेट झाली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला कुशल कामगार, अत्यंत छोटं उदाहरण आहे. समजा शेफ म्हणून जर काम करायचं असेल, तुम्हाला क्वालिटी द्यायची असेल, समजा 5 स्टार हॉटेल जर असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे आजही शेफची कमतरता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे सर्व तरुणांना, की आपण जर कुशलतेकडे जर गेलो, कुशल कामगार जर आपण त्या ठिकाणी बनलो, तर रोजगाराच्या संधी आपल्या समोर उपलब्ध आहे. आणि त्या हॉटेलच्या मालकाने व्यथा त्या ठिकाणी मांडली, की आजही कुशल कारागीर आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही, कुशल शेफ आम्हाला हॉटेलमध्ये मिळत नाही. अनेक कारखानदारांच्या मुलाखती आम्हाला होतात, की जसं NRB कंपनी घ्या, NRB कंपनीच्या समोर तुम्हाला 5-50 लोकांची रांग रोज आपल्याला त्या ठिकाणी असते, की डेली बेसिसवर आम्हाला कामाला लावून घ्या. परंतु आत गेल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या कंपनीचा मॅनेजर किंवा जो कोणी सुपरवायझर असेल, त्या नागरिकांना किंवा तरुणांना विचारतो, की तुमचं शिक्षण काय झालं? त्यांना कुशल कामगार लागत असतो. मग हा कोणी 10वी पास असतो, कोणी 12वी पास असतो. परंतु ह्या तरुणांनी ITI सारखे जर कोर्सेस जर केले, तर तुम्हाला रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणजे वेगवेगळं सेक्टर असतात. मग हॉटेलचं सेक्टर वेगळं, कंपनीजमधलं सेक्टर वेगळं, बी बियाण्याच्या कंपनीचं सेक्टर वेगळं. हे अशा प्रकारची रोजगाराच्या संधी उपलब्ध करून शाने काही ना काहीतरी कुशलता आपल्याकडे असली, तर रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही. आपलं विजन चायनासारखं असलं पाहिजे असं मला वाटतं. चायनाने एज्युकेशन आणि स्किल, आणि एज्युकेशन आणि स्किलमध्ये सुद्धा त्यांनी स्किलवर खूप जास्त भर दिलेला आहे. तर जगामध्ये सगळ्यात स्किल्ड पर्सन कोणत्याही कामाबद्दल पाहिजे असेल तर ते चायनामध्ये भेटतात. आणि एज्युकेशन सिस्टमबद्दल जर का बोलायला पाहिजे, तर त्याच्यात अमेरिका आणि जपान पूर्ण जग त्यांच्या करिक्युलमला फॉलो करतं. तर भारताच्या गव्हर्नमेंटने किंवा सरकारने किंवा पूर्ण सिस्टमने ह्या 2 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. तुमचं काय मत आहे त्यात? निश्चितच जेव्हा चांगल्या गोष्टीसाठी इतर देशांचं अनुकरण करणं हे काही चुकीचं होणार नाही. चायनाचं उदाहरण तुम्ही सांगितलं, जापानचं उदाहरण तुम्ही सांगितलं, की आपल्या देशात सुद्धा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोर्सेस उपलब्ध केलेले. ITIच्या व्यतिरिक्त स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस उपलब्ध केले. स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स केला तर रोजगाराच्या संधी समोर उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून आपण जसं म्हणलं, की इतर देशांचं अनुकरण करणं, मी सुद्धा असं मानणार आहे की योग्यच येते. आणि शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे, स्किल डेव्हलपमेंटलाही महत्त्व दिलं पाहिजे. आणि अशा या सर्वांगीण गोष्टीच्या माध्यमातूनच आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. भारताची लोकसंख्या 145 करोड आहे. आणि आम्हालाही ह्या गोष्टी मान्य असतात की 145 करोड लोकांना रोजगार देणं एवढं सोपं नाही आहे. पण त्याच्यासाठी स्किल आणि एज्युकेशन सिस्टम खूप महत्त्वाची आहे. आणि महाराष्ट्राची किंवा भारताची एज्युकेशन सिस्टम ही पूर्ण प्रायव्हेट शाळांवर आहे. आणि गव्हर्नमेंट शाळांची अवस्था कशी ही आपण सर्वांनीच पाहिलेली आहे. सुदैवाने मागच्या 70 वर्षामध्ये एज्युकेशनवर कोणीच एवढं ध्यान दिलेलं नाही आहे. तुमचं काय मत आहे? हे म्हणणं तसं काही अंशी चुकीचं ठरेल. एज्युकेशनवर प्रत्येक नागरिक सुद्धा लक्ष द्यायला लागला. आपल्या देशाचं सरकार एज्युकेशनकडे लक्ष देतं, राज्य सरकार एज्युकेशनकडे लक्ष देतं, सर्वसामान्य पालक वर्ग सुद्धा शिक्षणाकडं अत्यंत महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून पाहायला लागला. पूर्वीच्या काळात मराठवाड्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, की एकही कॉन्व्हेंटची शाळा नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये आपली मुलं इंग्रजी शिकली पाहिजे असं अनेक शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, उद्योगपत्यांना आणि राजकीय नेत्यांना वाटायचं. परंतु कॉन्व्हेंटच्या शाळा नव्हत्या. आणि हळूहळू पश्चिम महाराष्ट्राचं अनुकरण करून आपण आत्ता मराठवाड्यामध्ये सुद्धा दर 10 किलोमीटरला तुम्हाला इंग्लिश मिडियमची शाळा दिसणार आहे. म्हणजे पालक जागरूक झाला, सर्वसामान्य लोक जागरूक झाले आणि आपल्या पाल्यांना इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये ते टाकायला लागले. इंग्रजी शिक्षण मिळणं ही आवश्यक तेवढं प्रत्येकाला वाटतं. म्हणून शिक्षणाच्या बाबतीत आपण सुद्धा जापानसारखं एक सर्वसामान्य नागरिक डोळे उघडून बघायला लागला, की शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं. ते काही वावगं नाही आहे. आणि म्हणून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झाले. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मिडियमच्या शाळेत गेला पाहिजे, शिकून मोठा झाला पाहिजे, घराण्याचं नाव उंचावलं पाहिजे, आपल्या राज्याचं नाव, देशाचं नाव. कितीतरी मुलं शिकून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून म्हणा की शिक्षणाला किती महत्त्व प्राप्त झालं अलीकडच्या काळात, हे मी जवळून बघायला लागलो. एक्झॅक्टली सर. बट दिल्लीमध्ये जसं आम आदमी पार्टीची सरकार ज्यावेळेस होती, तसं त्यांनी जसं एज्युकेशन सिस्टम आणलं,
तर इंग्लिश स्कूलमधली मुलं गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आले आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांचे सुद्धा तिथलचे आमदार खासदार असतील, आम आदमी पार्टीचे तिथलचे मोठे मोठे बिझनेसमॅन असतील, ज्यांचं प्रेफरन्स हमेशा प्रायव्हेट शाळांना असतं, इंग्लिश शाळांना असतं, त्यांनी सुद्धा आपली मुलं गव्हर्नमेंट शाळांमध्ये आणून त्यांनी गव्हर्नमेंट शाळांमध्ये त्यांचे ॲडमिशन्स वगैरे घेतले आणि त्यांनी त्यांचं स्टँडर्ड एवढं चांगलं बनवलं की ते इंग्लिश शाळांना सुद्धा बेट करतात. पण तसं भारताच्या दुसऱ्या कोणत्याच भागामध्ये तशी सिस्टम दिसत नाही. एज्युकेशन सिस्टम ही प्रायव्हेट सिस्टमवर आहे आणि एज्युकेशन किंवा शाळा, आपण शाळांची फीस बघताय तर एक नॉर्मल शाळेची फीस एका 5वी ते 10वीच्या वर्गातल्या मुलाची एक चांगल्या क्वालिटीची शाळा जर का घेतली तर त्याची 1 ते 1.5 लाख रुपये असतं. आणि मग ते एक सामान्य नागरिक जो असतो, मोठाले बिझनेसमॅन किंवा चांगले जे लोक असतात श्रीमंत, त्यांची मुलं तर शिकू शकतात, पण गरिबांच्या लेकरांचं काय? आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या शाळांमध्येच शिकावं लागतं. आणि प्रायव्हेट शाळांचं आणि गव्हर्नमेंट शाळांचं स्टँडर्डमध्ये खूप फरक आहे. तुम्ही हे स्टँडर्डला नाकारू नाही शकत. डिफरन्स खूप जास्त आहे. तुम्ही जर का प्रायव्हेट शाळांमध्ये असाल तर तिथलचं करिक्युलम खूप स्टँडर्ड दिसेल तुम्हाला, बऱ्याचशा गोष्टी खूप स्टँडर्डने दिसतात. आणि गव्हर्नमेंटच्या शाळांची अवस्था जर का बघितली तर ती खूप दयनीय आहे. मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही फुटेज तुम्हाला दाखवेल सुद्धा की किती दयनीय अवस्था आहे. मी रिपोर्ट सांगत नाही, कारण रिपोर्ट्सही खूप दयनीय आहेत एज्युकेशन सिस्टमबद्दलचे. गव्हर्नमेंटनी प्रत्येक फील्डवर लक्ष दिलेलं आहे, मला मान्य आहे त्या गोष्टींबद्दल, मी ॲप्रिशिएट पण करतो त्या बाबतीत. पण एज्युकेशनबद्दल बहुतेक माझा गव्हर्नमेंटबद्दलचा ओपिनियन थोडासा निगेटिव्ह आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही म्हणता काही अंशी या गोष्टी खऱ्या आहेत. गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण आणि प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण याच्यामध्ये फरक आहे. तर गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये समजा प्राथमिक शाळा असेल, त्या शिक्षकाला साधारणतः माझ्या माहितीनुसार 1 लाख, सव्वा लाख रुपयाचे पगार असतात. आणि प्रायव्हेट शाळेच्या शिक्षकांना आणि 15,000. मला ते सांगायचं आहे की 1 लाख, सव्वा लाख रुपये पगार गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिल्या जाते. कशासाठी? की सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. इकडं 1.25 लाख रुपये देतो आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये 25,000 रुपयावर तो शिक्षक काम करतो, परंतु क्वालिटी कॉन्शियस काम प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं. आणि मग 1.25 लाख रुपये पगार घेणारा शिक्षक आणि त्याचा मुलगा कोणत्या शाळेत जातो की जो 25,000 रुपये पगार घेऊन शिक्षण देतो, अशा शिक्षकाच्या हाताखाली या शिक्षकाचा मुलगा शिक्षण घेत असतो. ही जी काही दरी आपल्याला आज अलीकडच्या काळामध्ये दिसते, निश्चितच माझं सुद्धा मन ही दरी दूर झाली पाहिजे. शिक्षण शासनाच्या माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण सुद्धा दर्जेदार असलं पाहिजे. माझ्या डोळ्यासमोर एक उदाहरण आहे, मी तुम्हाला ते गावाचं नाव सुद्धा सांगेल की आमचा एक कार्यकर्ता आहे नारायण जाधव, मानेगाव तालुका, जिल्हा जालना. या गावच्या नागरिक माझ्याकडे काही आले. त्या गावाला एक शिक्षक आहे, त्याचं नाव मला सांगता नागवडे किंवा काही असं काही नाव आहे. त्या शिक्षकाची बदली झाली. संपूर्ण अख्खं गाव आमच्याकडे आलं आणि त्यांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हाच शिक्षक पुन्हा पाहिजे. त्याचं कारण असं होतं की पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 28 मुलं यायची आणि ते शिक्षक आल्याच्या नंतर 140 विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली आणि म्हणून संपूर्ण गाव आलं. आजच्या तारखेत ॲज ऑन टुडे त्या गावामध्ये आंदोलन चालू आहे. ते विद्यार्थी गावातून येतात, शाळेसमोर बसतात आणि जेवण सुद्धा घेत नाही. का? तो शिक्षक आम्हाला पाहिजे. म्हणजे आज सुद्धा शिक्षकांच्या बाबतीत शासनाकडून दिलं जाणाऱ्या शिक्षणामध्ये सुद्धा काही शिक्षक अत्यंत चांगले आहे. पूर्णच्या पूर्ण गाव सुधारण्याचं काम अशा लोकांच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून त्या गावचं म्हणणं आहे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं की हे शिक्षक आम्हाला पाहिजे, जेणेकरून त्यांनी इंग्रजी असू द्या, मराठी असू द्या किंवा सराउंडिंग जे काही प्राथमिक शिक्षण असतं कॉम्प्युटरपासून तर सगळंच ते त्या शिक्षकांनी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आपली वर्ग खोली, मी स्वतः तो व्हिडिओ बघितला की त्या शिक्षकांना त्या भिंतीला कलर देण्याचं काम सुद्धा तो स्वतः शिक्षक करतात. म्हणजे बॉटम टू टॉपपर्यंत जे काही काम करावं लागतं तो स्वतः शिक्षक करतो आणि गावातली अनेक विद्यार्थी त्या नवोदय शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले त्या गावचे, म्हणून त्या गावचा अट्टाहास त्या ठिकाणी आहे. तर हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ही प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टरची दोघांच्या मधली जी काही दरी, जी काही पोकळी, ही निश्चितच त्या ठिकाणी दूर झाली पाहिजे. अशा प्रकारचा माझा सुद्धा त्या ठिकाणी मला सुद्धा तेच वाटतं की शासनाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण प्रत्येक गावामध्ये दिलं गेलं पाहिजे. आत्ताच जालन्यामध्ये कैलास गोरंट्यालची BJPमध्ये एंट्री झाली. समाजामध्ये किंवा मीडियामध्ये असं काही कुजबूजसुद्धा आहे की अर्जुन खोतकर सोबत जे तुमचे मतभेद आहेत त्यामुळे तुम्ही कैलास गोरंट्यालना BJPमध्ये आणलं. सर्वात पहिले तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, अजितदादा पवार, महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करतं.
अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये राज्यात काम होत असतं. महायुतीतले सर्व नेते एकत्रित राहतात आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पक्ष वाढण्यासाठी काम करावं लागतं. मी आज महानगर जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. माझ्या कार्यकाळामध्ये माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. पक्षाचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी वाढलं, पक्षाची ताकद त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणून जो कोणी कार्यकर्ता नेता पक्षामध्ये येत असेल तर अशा नेत्याचं कार्यकर्त्याचं आम्ही भाजपामध्ये वेलकम करतो, त्यांचं स्वागत करतो आणि पक्ष वाढण्यासाठी अशा पद्धतीचा आम्हाला त्या ठिकाणी उपयोग होत असतो. तुम्ही विचारलं, अर्जुन खोतकरांशी आमचं काही वैर नाही. आम्ही महायुतीमध्ये पहिल्यापासून काम करतो. ते मार्केट कमिटीचे सभापती होते, मी उपसभापती होतो. महानगरपालिका ज्यावेळेस महायुतीच्या ताब्यात होती, शिवसेनेचा नगराध्यक्ष होता, मी उपाध्यक्ष त्या ठिकाणी काम केलं आणि आमच्यामध्ये वैमनस्य असण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून महायुतीचे नेते म्हणून आम्ही राज्यामध्ये काम करतो आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जाळं शेवटच्या घटकापर्यंत कसं पोचेल, भाजपाची विचारधारा शेवटच्या घटकापर्यंत कशी पोचेल, यासाठी मी जिल्हाध्यक्ष म्हणून अविरत त्या ठिकाणी काम करत असतो. तुमचं मराठा आरक्षणावर काय ओपिनियन? मराठा आरक्षणासाठी आमचे सर्वांचे सुपरिचित आणि मनोजदादा जरांगे आपल्या जालना जिल्ह्यातले अनेक वर्षापासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिलेला आहे. कितीतरी आंदोलनं, कितीतरी मोर्चे त्यांनी काढले, बिचाऱ्यांनी बसून किती दिवस उपोषणं केली. परंतु आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी जो काही निर्णय झाला, राज्य सरकारनं मराठा आरक्षण त्या ठिकाणी दिलं, त्या आरक्षणाबद्दल आणि मनोजदादा जरांगेंचं मी खरोखर मनापासून आभार मानतो की त्यांच्यामुळं हे सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळाला आणि एक प्रकारे एकदाचं ते त्या ठिकाणी आरक्षण मिळालं. याच्यामध्ये मी सवाल. पण ओबीसी नेत्यांचा विरोध आहे की जे कुणबी सर्टिफिकेट मराठवाड्यामध्ये सापडले आहेत, तर ओबीसी नेत्याच्या भुजबळ आपल्या बरेचसे नेते आहेत की त्यांनी विरोध केला त्या गोष्टींना. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच मागच्या कालखंडामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं होतं. दरम्यानच्या काळात दुसरं सरकार आलं आणि त्यावेळेला मात्र जो काही इम्पिरियल डेटा त्या ठिकाणी द्यावा लागतो तशा प्रकारची डॉक्युमेंटरी सादर नाही केली, ते आरक्षण टिकलं नाही. आता जे आरक्षण या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलं, निश्चितच कोणाच्याही ताटातलं ओढून घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही. कोणत्याही ओबीसी नागरिकांचं आरक्षण घेऊन मराठ्यांना दिलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला नाही. ओबीसींचं आरक्षण ओबीसींना आहे, मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हे काम फक्त देवेंद्रजी फडणवीसच करू शकतात, हे एकदा राज्याने त्या ठिकाणी सिद्ध करून दिलेलं आहे राज्यासाठी. शरद पवारबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? कसे नेते आहेत ते आम्हाला थोडंसं सांगा त्यांच्याबद्दल. शरद पवार हे राष्ट्रीय नेते. आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द या ठिकाणी सुरू झालेली आहे. देशाचे कृषी मंत्री राहिले, NCPचं काम करतात, पुरोगामी लोकशाही दलामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. परंतु काही पोस्टर्स, बॅनर्स आता संभाजीनगरमध्ये लागले, मुंबईला लागले, ते आरक्षणाच्या संदर्भात लागले. मला त्याच्यावर बोलायचं नाही. परंतु शरद पवार एक मोठे नेते आहे, राष्ट्रीय नेते आहे आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची ख्याती आपल्या संपूर्ण देशाने पाहिलेली आहे आणि आत्तासुद्धा आहे. एवढ्या मोठ्या जर्जर आजाराशी ते सामना करून सुद्धा आपल्या पक्षाची ध्येय धोरणं लोकांच्यापर्यंत घेऊन जाताना आपल्याला दिसतात. म्हणून ते एक मुरब्बी आणि मोठे राष्ट्रीय लीडर आपल्या संपूर्ण राज्यानं आणि देशानं पाहिलेला. ते कधी काय करतील आणि कसं करतील याबद्दल सांगितलं जाऊ नाही शकत, असं लोकांचं ओपिनियन असतं त्याबद्दल. तुमचं कधी बोलणं होतं त्यांच्यासोबत? काही सांगतात, टिप्स देतात? ते कधी काय बोलतील हे तुम्ही काल जर TV पाहिला असाल तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलं. त्यांनी एक्स म्हणलं की आपण वाय समजायचं, असं काहीतरी टीव्हीवर काल आलं होतं. बरोबर. आणि म्हणून ते राष्ट्रीय नेते आहे. त्यांच्याशी आमचं कधी असं बोलणं होऊ शकत नाही, भेटीगाठी होऊ शकत नाही. परंतु ते त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी जर जालन्यासारख्या ठिकाणी आले, संभाजीनगरला जर आले आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक असली तर तेवढं कार्यक्रमापुरतं आम्ही जातो. परंतु त्यांच्या काही टिप्स आहे, त्यांची भाषणं आहे, हे आम्ही त्या ठिकाणी ऐकत असतो. ओके. काँग्रेस मुक्त भारत करता करता काँग्रेसयुक्त BJP झालेली आहे, असं बऱ्याचशा काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. बऱ्याचशा काँग्रेस नेत्यांनी BJP जॉईन केलेली आहे. अशोक चव्हाण असो किंवा असे बरेचसे दुसरे नेते आहेत ज्यांनी BJP जॉईन केली आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि भ्रष्टाचाराचे आरोपच नाही, मोठ्या मोठ्या भ्रष्टाचारांचे आरोप आहेत. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे. राष्ट्रीय लेवल ते
गल्लीतल्या शाखेपर्यंत भारतीय जनता पार्टीचं जे काही ध्येय धोरण आहे हे अधिक दृढ करण्यासाठी, अधिक वाढवण्यासाठी सर्व राज्यामध्ये आज नरेंद्रजी मोदी यांचं तुम्ही आता आपण कौतुकही केलं आणि कौतुकासाठी ते जगामध्ये पात्र आहे. हो. आणि म्हणून नरेंद्रजी मोदी यांना भारत देश एका वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आहे. जगामध्ये आपली आजही आर्थिक हे जर बघितलं तर 3ऱ्या क्रमांकावर यायला काही अवधी आता त्या ठिकाणी लागणार आहे. आणि म्हणून या देशामध्ये नंबर 1चा पक्ष भाजप. ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत सर्वात जास्त सदस्य जर कोण्या पक्षाचे असतील तर भाजपचे असतील. आणि म्हणून इतर कोणत्याही पक्षातून कोणी जर येत असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागतच आहे. सर्वात मोठा पक्ष हा शेवटपर्यंत राहावा अशा प्रकारचं स्वप्न त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा. 2014 जेव्हा भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी प्रचार करत होते, ते माझे फेवरेट लीडर सुद्धा आहेत. ते जेव्हा प्रचार करत होते तेव्हा ते बोलत होते की आम्हाला भ्रष्टाचार समूळ नाश करायचा आहे. आणि हे तुमच्या जे स्क्रिप्ट असतं काय म्हणतात ते तुमची निवडणुकीच्या दौरान निवडणुकीच्या तुम्ही अजेंडा असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं होतं की आम्ही भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये टाकू. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही भ्रष्टाचाराच्या अपोजिटमध्ये बोलल्या होत्या. ते स्टार्टिंगला केलं होतं. पण आता बऱ्याचशा लोकांची जी भ्रष्टाचारी नेते आहेत ज्यांच्यावर आता अशोक चव्हाण आहे, जसं की त्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे, तर ते तसले नेते सुद्धा ही बीजेपीमध्ये येत आहेत. तर त्यामुळे तुम्हाला नाही वाटत की बीजेपीची प्रतिमा सुद्धा मलिन होऊ शकते? कारण की लोक म्हणतात बीजेपी आता एक वॉशिंग मशीन बनलेली आहे. ज्या पॉलिटिशियन लोकांवर डाग आहेत ते बीजेपी तुम्हाला धुवून देऊ शकते. नाही, हे सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आहे, माझं नाही. केंद्र सरकार असू द्या का राज्य सरकार असू द्या, मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री काम करतात पक्षाच्या ध्येय धोरणाशी निगडीत राहून त्यांना ते काम करावं लागतं. परंतु हे काम करत असताना कधी काळी पूर्वीच्या काळात कोणावर काही आरोप झाले असेल किंवा सत्तेचा वापर करत असताना जर कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर तडकाफडकी त्यांना राजीनामा द्यावा लागतं. अनेक राज्यातले उदाहरणं तुम्ही पाहिली, देशातले उदाहरणं पाहिली की एखाद्या मंत्र्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर त्याला 5 मिनिटंही त्या पदावर राहण्याचा अधिकार नसतो. हे संविधानानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून पक्षामध्ये कोणी आला तर तो काही आरसा घेऊन येत नाही की माझ्यावर आरोप झालेले होते किंवा काय अशा प्रकारचं तो काही सोबत घेऊन येत नाही. काम करत असताना आरोप झाले तर पक्षश्रेष्ठी त्यांना तात्काळ त्या ठिकाणी राजीनामा देण्यास पात्र म्हणजे राजीनामा देण्यास भाग पाडतं. अशा पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या या देशामध्ये काम करतं. ओके, काँग्रेसचे किंवा दुसऱ्या पक्षातले नेते त्यांनी ऑलरेडी 25 वर्ष सत्ता भोगितलेले. त्यातले काही मंत्री आहे, काही मंत्री होते, काही मुख्यमंत्री सुद्धा होते. तसे नेते त्या लोकांनी बीजेपी जॉईन केली. आणि बीजेपीचे जे जुने लोक आहेत ज्यांनी 25 वर्ष मेहनत केलेली बीजेपी सत्तेत येण्यासाठी, आणि काँग्रेसचे जे जुने लोक आहेत त्यांनी सत्ता भोगितली आणि आताही त्यांना सत्तेमध्ये स्थान भेटलं आहे. मग तुमच्या जुन्या लोकांचं काय, ज्यांनी 25 वर्ष ग्राउंड लेवलवर जाऊन काम केलेलं आहे, तशा नेत्यांचं? हे बघा, आता अनेक वर्षापासून आपण सत्ता बघितली. केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार राहिलं, त्या अगोदर काँग्रेसचं सरकार राहिलं. राज्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या पक्षाची सरकार आपण त्या ठिकाणी पाहिली. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये राहून सरकारमध्ये काम करणं आणि इतर पक्षांनी सत्ता असल्याच्या नंतर जे काही कामं, चांगली कामं, वाईट कामं केली असेल, ह्या कामाचं मूल्यमापन जर पाहिलं, या दोघं सरकारमधल्या कामाची तुलना जर केली तर जे काही काँग्रेसमध्ये अनेक वर्षे त्यांनी सत्ता उपभोगितली, त्या सत्तेमध्ये राहून सुद्धा लोकाभिमुख कामं त्यांना करता नाही आली. कोण करू शकतं हे कामं? भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधली लोक कामं करू शकतात. म्हणून काँग्रेसमधले जे काही जुने लोक असतील की आपण काँग्रेसमध्ये राहून सत्ता उपभोगली पण काही करू शकलो नाही, ते या सरकारमध्ये येऊन या सरकारमध्ये संधी जर मिळाली तर आपण लोकांच्या पर्यंत जाऊ शकतो, सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतो. या भावनेतून ह्या लोकांचा प्रवास भारतीय जनता पार्टीकडे त्या ठिकाणी सुरू झाल्याचं हे चित्र आज देशानं पाहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीनं 2024च्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की त्यांची कर्जमाफी केली जाईल. आणि मागच्या काही काळात पावसाचा खूप थैमान आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप अतोनात नुकसान झालेलं आहे. तर कधीपर्यंत कर्जमाफी भेटेल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, आत्ता आपलं राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत कटिबद्ध त्या ठिकाणी आहे. नुकसान भरपाई मिळवून देणं, अतिवृष्टी झाली तर तिथं तात्काळ पंचनामे करणं, बांधावर जाऊन शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देणं, फळबाग असो, सोयाबीन असो, इतर कोणत्याही पिकाचं नुकसान झालं तर शासन शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं आहे.
आणि लवकरात लवकर आता जे काही अतिवृष्टी आपल्या राज्यामध्ये चालू आहे, मी आपल्या शासनाच्या वतीनं हे सांगणार आहे की लवकरात लवकर पंचनामे करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकर त्या गोष्टीचा मावेजा मिळाला पाहिजे, अशा प्रकारची भावना माझीसुद्धा आहे. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे बारकाईनं त्या ठिकाणी अभ्यास करून नजर ठेवणे की कुठं कुठं अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी जाऊन कलेक्टरांना आदेश देऊन, तहसीलदारांना आदेश देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेसाठी सरकारसोबतच सिस्टमसुद्धा जिम्मेदार आहे का? कारण मागच्या 70 वर्षांपासून जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला आहे तेव्हापासून शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे जशाला तशीच आहे. याच्यासाठी काय काय दोष आहेत तुम्हाला असं वाटतं सिस्टममध्ये आणि सरकारमध्ये सुद्धा? ती काँग्रेसची असून द्या, मागच्या 50-60 वर्ष त्यांनी सत्ता केली, किंवा BJPची असून द्या, की ज्या ज्या चुका आतापर्यंत फाइंड आउट नाही झालेल्या आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, आता आपण अनेक वर्ष सत्तेची पाहिली, परंतु शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे, शेतकरी सुदृढ झाला पाहिजे, यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या कमिट्या त्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहे. एक छोटासा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत शेतकरी आपल्या विहिरीवर वीज पंप वापरायचा, त्याचं बिल त्याला भरावं लागायचं. आणि मुख्यमंत्र्याच्या लक्षात आलं, आपल्या मंत्रिमंडळाच्या लक्षात आलं की शेतकऱ्यांना हे वीज बिल माफ झालं पाहिजे, जेणेकरून त्यांनी वीज पंप वापरला, त्याला बिल नाही आलं पाहिजे, म्हणजे स्वतःच्या इन्कममधून पैसे भरायचं काम पडलं नाही पाहिजे, म्हणून पहिल्या तर वीज बिल माफ त्या ठिकाणी केलं. आणि वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक मदत शेतकऱ्यांना कशी होईल, मग 6,000 रुपये राज्य सरकार देतं, 6,000 रुपये केंद्र सरकार देतं वर्षाला शेतकऱ्यांना, हे सुद्धा एक बोनस आर्थिक मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होत असते. वीज बिल माफ केली, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी आज सरकार वापरायला लागलेलं आहे. आपण पाहिलं असेल की कृषीसोबत जे जोडले गेलेले उद्योगधंदे आहेत त्यांच्यामध्ये लाखो करोडचं उत्पन्न आहे आणि हजारो बिझनेसमॅन, लाखो बिझनेसमॅन खूप श्रीमंत झाले, पण शेतकऱ्यांची तशीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं आपण पीठ घेतो त्याला आटासुद्धा म्हणतात. तो आट्याचे जे बिझनेसमॅन जो 5 किलोचा आट्याचं पॉकेट असतं त्याची किंमत रफली 250 रुपये असते, आणि त्याच शेतकऱ्याचकडून जो गहू घेतलेला असतो त्या गव्हाची किंमत रफली 120 ते 130 रुपये असते. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? जर अशी परिस्थिती असली तर शेतकऱ्यांचा विकास कसा होईल? शेतकऱ्यांना शेतीसोबतच उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा जोडावं लागेल असं विजन गव्हर्नमेंटचं असलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. आता डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून अशा प्रकारचे सूचना म्हणा, धडे म्हणा, किंवा अशा प्रकारच्या यंत्रणा शासनाच्या माध्यमातून राबवल्या गेल्या पाहिजे. शेतकऱ्याला शेती करत असताना पूरक व्यवसाय, जोडधंदे वेगवेगळ्या प्रकारचे, जर दुग्ध व्यवसाय असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, काही असेल वेगळा, एक आपली शेती सोडून जर पूरक व्यवसाय जर केला तर शेतकऱ्याची प्रगती त्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून राज्य सरकार वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तशा प्रकारचं शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन प्रवृत्त करतं की आपलं आर्थिक स्तर कसा उंचावेल यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे, असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून आज होताना दिसतं. तुम्ही पिठाचं उदाहरण सांगितलं की शेतकरी राजा वर्षभर शेतामध्ये मेहनत करतो, जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, आणि मग तो गहू पिकवतो, ज्वारी पिकवतो, आणि गहू ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो तर त्याला 4,000, 4,500 रुपये किंवा जे काही मार्केट प्रचलित दर मिळतात, आणि मग तो गहू इंटरनॅशनल मार्केटमध्ये जातो, मग त्याची निवड केली जाते, मग त्याचं दळण करून वगैरे पीठ तयार करणं, त्याची पॅकिंग करणं, त्याचं इम्पोर्ट करणं, एक्सपोर्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी पुढे होतात, आणि त्याच्यावर मग त्या सगळ्या ड्युटीज वाढून त्याची किंमत वाढते. आणि हे उदाहरण शेतकऱ्यांना पटवून सांगण्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून शेतकरी शेती करत असताना जोडधंदे, पूरक धंदे जर केले तर आपली आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी सुधारेल असं मला वाटतं. मग गोपालन असेल, शेळी मेंढी पालन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, अनेक प्रकारचे जोडधंदे शेतकरी त्या ठिकाणी करू शकतो. तुम्हाला माहिती आहे की समजा एखादा मोसंबीचा बगीचा आहे, अंगोराचा बगीचा आहे, शेतातून माल काढायचा आणि रोडवर एक टेबल खुर्ची ठेवून जर ठेवला तर येणारे जाणारे प्रवासी त्या ठिकाणी चांगली किंमत, चांगली दाम देऊन ते त्या ठिकाणचं प्रोडक्ट विकत घेऊ शकतात, जेणेकरून शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी होत नाही. अशा पद्धतीने जर काही कामं जर केले तर आपला शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुद्धा उंचावण्यासाठी काही अंशी मदत त्या ठिकाणी होऊ शकते. तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय करता? कारण काय असतं ना, पॉलिटिशियन्सच्या साईडनं पण लोक असतात आणि पॉलिटिशियन्सच्या क्रिटिसिझमच्या साईडनं सुद्धा लोक असतात.
जेव्हा क्रिटिसिझम होत असतं तेव्हा तुम्ही स्वतःला शांत बसा ठेवतात. कारण आजकालच्या मुलांना क्रिटिसिझम, आजकालच्या लोकांना क्रिटिसिझम हे जरा पण सहन होत नाही. तर एक तुम्ही पॉलिटिशियन असताना क्रिटिसिझमला समोर जावंच लागतं, प्रत्येकाला जावं लागतं. ते नरेंद्र मोदी असून द्या, डोनाल्ड ट्रम्प असून द्या, देवेंद्र फडणवीस असून द्या, कोणीही असून द्या. तर त्यावेळेस स्वतःला शांत ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? आम्ही पॉलिटिकल लोकांचं कामच ते असतं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या विचाराची, वेगवेगळ्या प्रकारची नागरिक किंवा लोक आम्हाला भेटत असतात आणि अनंत समस्या लोकांच्या त्या ठिकाणी असते आणि त्या लोकांच्यामधून जेवढी लोक आम्हाला भेटतात त्यांच्याकडूनच आम्हाला अधिकची ऊर्जा त्या ठिकाणी मिळते आणि सर्वसामान्य नागरिकांची समस्या सोडवण्यावर अधिकचा आमचा त्या ठिकाणी भर असतो. उदाहरणार्थ आमच्याकडे जर कोणी नागरिक आला तर बा माझ्या अशा प्रकारचं काम आहे, तर आम्ही त्याला कधीच असं म्हणणार नाही, या तुझं काम माझ्याकडून होऊ शकत नाही, आम्हाला तसं म्हणू शकत नाही आणि भविष्यात सुद्धा म्हणणार नाही. मग आम्ही त्याचं सरकारचं काम, सरकारशी संबंधित काम असेल तर आम्ही फोन लावतो, नियमात बसत असेल तर ते काम त्या ठिकाणी होतं. 100% लोकांच्यासाठी आम्ही फोन करतो, एकमेकांचं त्या ठिकाणी जे काही समस्या असतील सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. काही लोकांची कामं होतात, काही लोकांची कामं होत नाही. 100% खुश नागरिक तुमच्यावर राहू शकत नाही. काही लोक ज्यांची कामं झाली ते खुश होतात, आम्हाला रिटर्न फोन करून सुद्धा सांगतात की आबा तुम्ही फोन केला होता आणि ते माझं काम झालं. त्याच्यामुळं आम्हाला एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि काही लोक काम झाले तर ते सुद्धा सांगत नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यात पण काही वाटण्याचं काही कारण नसतं. कारण नागरिकांच्या समस्या असतात. आपण एक पॉलिटिकल लीडर म्हणून इथं बसतो. पॉलिटिकल लीडरचं कामच आहे नागरिकांच्या समस्याचं सॉल्व्ह करणं. ते लोक येतात, आम्ही त्यांच्या समस्या सॉल्व्ह करतो. फोन करायचं काम असतं 100% आम्ही फोन करतो. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे, मी जर समजा 10 फोन जर केले असेल कोणाच्या नागरिकांच्या कामासाठी, 10 पैकी किमान 6 ते 7 लोकांची कामं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी होतात आणि त्याच्यामुळे त्याच्यातून एक वेगळी ऊर्जा मिळते. आबा आमचं तुम्ही फोन केला तर म्हणून ते काम झालं आणि म्हणून आम्ही तेवढ्यासाठीच बसलेलो असतो. आणि आमचं जे काही लाईफ असतं हे आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठीच त्या ठिकाणी खर्च करतो आणि त्यांच्याकडूनच एक चांगलं मोटिवेट आम्ही होण्यासाठी नागरिकांच्या मार्फत आम्हाला ती वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. असे कोणते राजनेते आहेत किंवा पॉलिटिशियन आहेत जे तुम्हाला वाटतं की खूप इंटेलिजंट आहेत, ज्यांची पर्सनॅलिटी किंवा रिप्रेझेंटेशन स्किल, अजून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, ग्राउंड लेवलवर काम करणं, असे कोणते नेते आहेत जे तुम्हाला वाटतं की हां हे खूप इंटेलिजंट आहे, यांना बीट करणं खूप अवघड आहे? तुमच्या पार्टीचे असू शकतात किंवा विरोधी पार्टीचे असतात. हे बघा, पुन्हा तोच प्रश्न निर्माण होऊ शकतो की बा तुम्ही तुमच्या पार्टीचाच बोलाल. विषय तसा नाही. आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना तुम्ही जवळून पाहिलेलं आहे, अनेक वेळा मुलाखती घेतल्या असेल. ग्राउंड लेवलचा नेता म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य, मी स्वतः पाहिलं, आमचे भाऊ आहेत ते. ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, झेडपी सदस्य, सभापती, 2 वेळेला आमदार, 5 वेळेला खासदार, 3 वेळा केंद्रात मंत्री, असं एक व्यक्तिमत्व आपल्या देशानं पाहिलेलं आहे. ग्राउंड लेवलचं व्यक्तिमत्व. हा सुद्धा तुम्ही घरी जर गेले त्यांच्या तर तुम्हाला शेकडो लोक, शेकडो नागरिक आज मंत्री नाही आहेत ते तरी सुद्धा त्यांच्याकडं असतात आणि म्हणून त्यांना नेहमी लोकांमध्ये राहायला आवडतं आणि म्हणून तो नेता अत्यंत पॉवरफुल त्या ठिकाणी आहे. दुसरा नेता म्हणाल तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा अत्यंत विकासामुख नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. असे 2 नेते, रावसाहेब पाटील दानवे आणि देवेंद्रजी फडणवीस. ओके. राहुल गांधी आणि पूर्ण विपक्ष, त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्र इलेक्शन जे झालं आहे 2024मध्ये, त्यामध्ये 65 लाख वोट एक्स्ट्रा आहेत आणि ते BJP सरकारने चोरले आहेत, असं त्यांचं मत आहे. आणि त्यासाठी त्यांनी पूर्ण विरोधी पक्ष, जेवढे पण विपक्ष आहेत तेवढे सगळे, यांनी दिल्लीमध्ये रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये खूप हाय व्होल्टेज ड्रामासुद्धा झाला. खूप मोठ्या पॉलिटिशियनची अटकसुद्धा झाली, गिरफ्तारी झाली त्या लोकांनी. तुमचं काय म्हणणं आहे वोट चोरीबद्दल? हे बघा, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी 15 वर्षे मुख्यमंत्री राहिले गुजरातचे. 11-11.5 वर्षे झाले आपल्या देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवतात. जगामध्ये बहुमान आपल्या देशाला त्या ठिकाणी मिळाला आणि नरेंद्र मोदींची बरोबरी कोणीतरी करू शकतं. नरेंद्र मोदींना आपण टार्गेट केलं म्हणजे असं म्हणतो ना आपण की मोठ्या माणसाला आपण जर टार्गेट केलं तर आपल्याला प्रसिद्धी मिळते. अशी अघोरी प्रसिद्धी मिळण्यासाठी काही लोक या ठिकाणी खटाटोप करत असतात. मोदीजींना मुद्दाहून खेटायचं, मोदीजींना मुद्दाहून टार्गेट करायचं आणि त्यांच्यामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळेल यासाठी काही लोकांचा खटाटोप त्या ठिकाणी असतो. कहा गंगुतेली और का राजभोज, तर अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. तुम्ही जे बोलले, ओके. कहा राजा भोज, कहा गंगुतेली.
तुम्ही आम्हाला मोदीबद्दल काही सांगू शकाल का? तुम्हाला त्यांच्या क्वालिटीजबद्दल काय वाटतं, की एवढं सगळीच का अचीव्ह केलंय त्यांनी? मोदींच्या बद्दल मला मी एकच सांगणार आहे की ते कट्टर हिंदुत्ववादी नेते आहे आणि फक्त विकासाची जाण असलेले नेते आहे. तुम्हाला माहिती आहे 18 ते 20 तास ते काम करतात. आम्ही तर पेपरला वाचतो, टी व्हीत पाहतो. 15 वर्ष ते मुख्यमंत्री आले गुजरातचे. नंतर देशाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली आणि देशाचं नेतृत्व करत असताना संपूर्ण जगाचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी केला. मागच्या कालखंडामध्ये लोक म्हणायचे की बाबा मोदीजी उठतात, 4 दिवस या देशात जायचं, 4 दिवस त्या देशात जातात, मग आपल्या देशासाठी काय करतात, त्यांना वेळ मिळतो का? परंतु आपल्या देशातील लोकांना आता कळालं की मोदीजी संपूर्ण जगाचा प्रवास का करायचे, कशासाठी करायचे. तुम्ही आता पाहिलं जवळून सिंदूर ऑपरेशन बरोबर. कसं सक्सेसफुल त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून जगामध्ये आपल्या देशाला आज मान आहे. आपल्या देशाची मान आज उंचावर मोदीजींमुळं गेलेली आहे आणि म्हणून मोदीजींचा सारखा नेता भविष्यामध्ये होणार नाही असं मला तरी वाटतं की मोदीजींचं विजन एक खूप मोठं विजन आहे. आपल्या देशाला एक वेगळा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आर्थिक जे काही उलाढाल आपल्या देशामध्ये होते ते जगामध्ये नंबर 1ची आर्थिक परिस्थिती आपल्या देशाची निर्माण झाली पाहिजे, यासाठी मोदीजींचं त्या ठिकाणी स्वप्न आहे. आणि मोदीजी तर देशासाठी काम करतात, परंतु इतर देशामध्ये सुद्धा जर काही त्यांच्या आपसामध्ये जर काही भांडणं झाली की युद्ध झाले तर मागच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करण्याचं काम सुद्धा आपल्या देशाला मान मिळालेलं फक्त मोदीजींच्यामुळं. आणि म्हणून मोदीजी एक महान नेते आहे. त्यांची सिच्युएशन ऑफ अंडरस्टँडिंग खूप चांगली क्वालिटी आहे असं मला वाटतं, कारण त्यांना प्रत्येक परिस्थितीची जाण असते. कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये काय नाही करायचं याचा खूप जास्त अभ्यास आहे त्यांचा, मला असं वाटतं त्यांच्याबद्दल. आणि आता जगामध्ये आता एक लिस्ट असते पॉवरफुल नेत्यांची, तर जगातल्या सगळ्यात पॉवरफुल नेत्यांमध्ये त्यांचा क्रमांक 2 आहे वाटतं मला सध्याला. आणि मागच्या काही कालावधीमध्ये ना बरेचसे नेते सुद्धा होते ते जगामध्ये. तर एवढं मोठं सक्सेस अचीव्ह करण्यासाठी तर किती परिश्रम करतात त्याबद्दल तुमचं काय आहे? ते शेड्यूल कसं असतं ते सांगितलं की मोदी साहेब जे काम करतात देशासाठी, जगासाठी 18 तासापेक्षा जास्त काम करतात. आम्ही तर रात्री 11 वाजले तर शक्यता आहे की आपण आराम करू शकतो, परंतु मोदीजींचा 2-3 वाजेपर्यंत. आता अनेक मंत्र्यांच्या मुलाखतीमधून आम्ही ऐकलं की दादासुद्धा आम्हाला जवळून सांगायचे मोदीजी हेडमास्टर आहे म्हणून. बरोबर. कारण मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना त्यांचे ते अनुभव आम्हाला सांगायचे की मोदीजी प्रत्येक खासदाराला, प्रत्येक मंत्र्याला बोलावून विचारतात की आपल्या मतदारसंघाची सिच्युएशन काय. आज देशाचा प्रधानमंत्री जर ग्रास लेवलची किंवा ग्राउंड लेवलची माहिती विचारतो तर किती विजन त्या नेत्याकडे असेल. आणि त्यांना म्हणजे कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की त्यांना कोणाला त्यांच्या परिवारातल्या कोणाला मुख्यमंत्री करायचा नाही, कोणाला खासदार करायचा नाही, फक्त मोदीजी आणि देश. एकमेव असा नेता आहे की निस्वार्थी असा प्रकारची छबी त्यांची त्या ठिकाणी आहे आणि निस्वार्थपणानं सेवाभाव देशासाठी करतात, म्हणून मोदी साहेबांची ख्याती त्या ठिकाणी आहे. आत्ता आपण लोकसभेचं इलेक्शन पाहिलं. 2023 मध्ये डिसेंबरमध्ये इलेक्शन होतं, तर त्यावेळेस बीजेपीनं केलं तर बीजेपीचा नारा होता आप की बार 400 के पार. ते 400 के पार करता करता बीजेपी 240वर येऊन थांबली. काय चुका झाल्या कॅम्पेनिंग करता वेळेस किंवा ॲनालिसिसमध्ये असं तुम्हाला वाटतं? एक पॉलिटिशियन म्हणून, एक पर्सनल नेता, एक व्यक्तिमत्व म्हणून हा प्रश्न विचारला जातो मला. एक पॉलिटिशियन म्हणून तुमचा व्ह्यू नको आहे, एक पर्सनल व्यक्तिमत्व म्हणून एक व्ह्यू पाहिजे. काय चुका झाल्या असतील मोदीकडनं, आपलं बीजेपीकडनं? हे बघा, आत्ता मोदी साहेब जे काम करतात, 11 वर्ष प्रधानमंत्री म्हणून झाले की आजपर्यंतच्या जेवढी सरकार झाली एवढ्या एकाही सरकारमधल्या प्रधानमंत्र्यांनी एवढं काम केलं नाही. बरोबर. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा, हा एक विश्वविक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. बरोबर आहे. विश्वविक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्री सलग, बरोबर. मधला गॅप नाही. बरोबर. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला खाली कसं खेचायचं, देशातल्या प्रादेशिक पक्षापासून राष्ट्रीय पक्षापर्यंत सर्व पक्ष एकत्रित आले आणि चांगलं काम करणाऱ्याला खाली खेचण्याचं काम ही मानवतावादी जी काही लोक आपल्या देशामध्ये आहे यांना केलेलं आहे. आणि म्हणून मोदीजी का आपकी बार 400 पार हा जो नारा त्या ठिकाणी होता, हा बरोबर नारा होता. 400 खासदारापेक्षा जास्त निवडून त्या ठिकाणी येणार होते, परंतु काही चुकीचे नरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवण्यात आले. मोदीजी जर पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री झाले तिसऱ्यांदा, तर आपल्या भारत देशातील जेवढे काही कम्युनिटी असतील, मुस्लिम कम्युनिटी असेल, या लोकांना
आपला देश सोडून पाकिस्तानमध्ये जावं लागेल. ओके. अशा प्रकारचं हे नेतृत्व या ठिकाणी निर्माण नका होऊ देऊ म्हणून अशा प्रकारचं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी निर्माण केलं. दुसरं, संविधानामध्ये बदल करण्यात येईल, संविधान बदलेल आणि जी काही सर्वसामान्य गोरगरिबांना जे काही आरक्षण असतील किंवा अन्य काही फॅसिलिटीज असतील, ह्या सगळ्या फॅसिलिटी त्या ठिकाणी बंद होतील. म्हणून नरेंद्र मोदींना भारतीय जनता पार्टीला मतदान आपल्याला करायचं नाही, असे अनेक नरेटिव्ह त्यांनी निगेटिव्ह त्या ठिकाणी पसरवले. आणि म्हणून 400चा आकडा न गाठता आम्ही 240 पर्यंत खासदार त्या ठिकाणी निवडून आले. एवढे निगेटिव्ह नरेटिव्ह पसरून सुद्धा एक ताकदशील नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री आपलं प्रधानमंत्री म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाले आणि देशाच्या विकासासाठी त्यात आज सुद्धा कटिबद्ध त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कमी काही राहिली नव्हती. हे निगेटिव्ह नरेटिव्ह त्या ठिकाणी पसरवलं आणि म्हणून 240 खासदार आपल्या देशामध्ये निवडून आले. ओके. आणि महाराष्ट्र आणि युपी मध्ये जो फटका बसला त्याचं काय कारण असेल? निगेटिव्ह त्यांनी जे नरेटिव्ह जे पसरवलं त्या ठिकाणी निगेटिव्ह, की बा हे भाजप जर निवडून आलं तर असं होईल आणि आम्ही निवडून आलं तर तसं. सगळे पक्ष, एकही पक्ष त्याच्यामध्ये एक 2-2 खासदार असणारे, एक 2-2 आमदार असणारे पक्ष सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले. आणि कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला निवडून नाही द्यायचं म्हणून आणि सर्वसामान्य भोळीभाबी जनता सुद्धा त्यांच्या त्या निगेटिव्ह नरेटिव्हला त्या ठिकाणी बळी पडली आणि भारतीय जनता पार्टीला मतदान नाही केलं. म्हणून युपी मध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला फटका बसला. ओके. सर, तुमचं योगा आणि मेडिटेशन बद्दल काही सांगसाल आम्हाला? हे बघा, रामदेव बाबांनी योगा सुरू केला, त्याला जागतिक योगा दिन म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन जागतिक ख्याती निर्माण करून दिली. योगा हे दैनंदिन जीवनामध्ये किती योग्य आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी. हे आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी, आपलं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी, आपला संपूर्ण दिवस चांगला राहण्यासाठी व्यायाम योगा जर केला तर निश्चित आपला संपूर्ण दिवस चांगला राहू शकतो. मी माझं उदाहरण सांगतो. मी सकाळी 6 वाजता उठल्याच्या नंतर मॉर्निंग वॉकला जातो आणि 1 तासभर मॉर्निंग वॉक कुठेही जर गेलो, देशात जाऊ द्या, राज्यात जाऊ द्या, कुठेही जर गेलो तर मी रोज सकाळी उशिरा जरी उठलो, एखाद्या रात्री 2 वाजले, 1 वाजला, तरी सुद्धा मॉर्निंग वॉक केल्याशिवाय मी ब्रेकफास्टला त्या ठिकाणी जात नाही. आणि म्हणून योगा करणं हे माणसाच्या शरीरासाठी, माणसाच्या आरोग्यासाठी, माणसाच्या स्वास्थ्यासाठी किती चांगलं आहे याचं महत्त्व मोदीजींनी सुद्धा त्या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. रामदेव बाबा सुद्धा मागच्या काही वर्षापूर्वी जालन्यामध्ये आले होते. त्यांनी सुद्धा योगाच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना महत्त्व पटवून दिलेलं आहे. तुमचा फेवरेट क्रिकेटर कोण? रोहित शर्मा की विराट कोहली? माझा फेवरेट क्रिकेटर आहे विराट कोहली. काय कारण आहे ते? विराट कोहलीचं जे अप्रोचिंग आहे, विराट कोहलीचं जे खेळणं आहे, समजा परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन ते त्या ठिकाणी समोर जातात आणि एक जगामध्ये उत्कृष्ट बॅट्समन म्हणून विराट कोहलीची ख्याती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ते उत्कृष्ट लीडर आहे, उत्कृष्ट बॅट्समन असल्यामुळं मला ते क्रिकेटर आवडते. तर तुमचे फेवरेट अभिनेता कोण आहेत? अमिताभ बच्चन की रजनीकांत? अमिताभ बच्चन. फेवरेट नेता नरेंद्र मोदी, अमित शहा की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस. तुम्ही मोदीपेक्षाही फडणवीस, अच्छा, तुमची फेवरेट आहे असं तुमचं मत आहे. फेवरेट प्लेस काय आहे? म्हणजे तुमचं फेवरेट प्लेस काय फिरण्यासाठी एखादी वेळेस? म्हणजे पर्यटनासाठी फेवरेट? जम्मू काश्मीर. तुमचे फेवरेट सिंगर कोण? आशा भोसले की लता मंगेशकर? लता मंगेशकर. आपल्या त्या तर महाराष्ट्राच्या पण आपल्या देशाच्या त्या गानकोकिळा आहे. जगामध्ये लता मंगेशकर यांचा आवाज प्रत्येकाच्या कानावर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि जगामध्ये त्यांनी ख्याती निर्माण केली की म्हणून आपल्या देशाने त्यांना गानकोकिळा असं संबोधलेलं त्या ठिकाणी आणि म्हणून त्या माझ्या फेवरेट सिंगर आहे. मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल की तुम्हाला पुस्तके वाचायला सुद्धा खूप जास्त आवडतं. कोणत्या टाईपची पुस्तके वाचतात ते? मला जो काही वेळ मिळतो गाडीच्या प्रवासामध्ये वगैरे, जे काही वेगवेगळ्या चांगल्या महाराष्ट्राच्या टॉप 10 मधले जे काही लेखक आहे, अशा लोकांनी लिहिलेले लेखन वाचण्यासाठी मला आवडतं. मग ते पालापाचोळा असू द्या किंवा काही कादंबऱ्या असू द्या. मी अशा कादंबऱ्याचं ज्या वेळेला मला वेळ मिळतो त्यावेळेस मी त्या ठिकाणी वाचन करत असतो. मला विशेष करून मी ग्रामगीता एकदा नाही 4 वेळेस मी वाचलेली. ग्रामगीतेवर बऱ्यापैकी माझं वाचन झालेलं आहे.
त्याच्यामुळं मी बार बार ग्रामगीतेतले सगळे पेज वाचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. त्यातले कोणते थॉट्स तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतात? ग्रामगीतेमध्ये बघा टॉप टू बॉटमपर्यंतचे सर्व थॉट्स त्याच्यामध्ये दिलेले आहे. माणूस सकाळी उठल्यापासून झोपण्यापर्यंतच्या ज्या काही दैनंदिन गोष्टी तुम्हाला उपयुक्त पडतात आपल्या दैनंदिनीमध्ये, त्या सर्व गोष्टी गीतेमध्ये दिलेल्या आहे. म्हणून त्या ग्रामगीतेचा प्रभाव निश्चितच पहिल्यापासून आमचा. आमच्या जनरेशनमध्ये आणि तुमच्या जनरेशनमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? आमच्या जनरेशनमधले काय पॉझिटिव्ह साईड्स तुम्ही सांगू शकता? नाही, आता कसं आहे, युवा जनरेशन जे आत्ता आहे आणि ओल्ड जनरेशन याच्यामध्ये जर जमीन आसमानचा फरक आहे. आता सर्व डिजिटल व्हायला लागलेलं आहे. डिजिटल इंडिया, डिजिटल स्टेट. आणि आजचे युवक जे आहे इन्स्टंट क्विक निर्णय घेणारे युवक असतात. मग निर्णय चुकीचा असो का बरोबर असो, परंतु निर्णय घेण्याची क्षमता मात्र फास्ट आता अलीकडच्या पिढीमध्ये मला दिसून येते. आमच्या जनरेशनला एक नवीन नाव सुद्धा पडलेलं आहे, जेन झी असे म्हणतात. जेन झी. अच्छा. 1995 ते 2010च्या काळात जन्मलेल्या मुलांना जेन झी असे म्हणतात. कारण त्या काळात कम्प्युटर, एज्युकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, AI आणि मोबाईल्स अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या पिढीने भोगल्या आहेत. आणि ह्या पिढीच्या दरम्यानच ते निर्माण सुद्धा झालेले आहेत. म्हणून यांना जेन झी असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि जेन झी काय करू शकतात हे नेपाळमध्ये सगळ्या लोकांनी पाहिलेलं सुद्धा आहे. आता पुढे काही काळानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. जर का महानगरपालिका जालन्याची BJPच्या अंडरमध्ये आली किंवा BJP महानगरपालिका इलेक्शन जिंकली, तर तुमचं काय विजन असणार आहे जालन्यासाठी? जालना शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा अलीकडच्या काळामध्ये नगराध्यक्ष किंवा महापौर झालेले सर्वात पहिले नगराध्यक्ष भाजपचेच झाले होते. ओके. त्यावेळेसचा झालेला जालना शहराचा विकास आणि आजपर्यंत जो काही विकास झाला जालन्याचा, ह्या दोन गोष्टी भूतकाळामध्ये होऊन गेल्या. भाजपचे नगराध्यक्ष एकदा झाले होते, त्यावेळेस खूप मोठी विकासाची कामं झाली. तत्कालीन काळामध्ये दळणवळणाची साधनं सुद्धा नसताना मोठं विजन तत्कालीन नगराध्यक्षांनी ठेवलं होतं. आणि आत्ता जर आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात महानगरपालिका आली, तर आम्ही सर्वसामान्य जनतेच्या उपयुक्त ठरणारे उपक्रम जालना शहरामध्ये राबवू. आज सकाळी उठलो की संध्याकाळी झोपण्यापर्यंत ज्या काही समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावतात, आता पाणी, रस्ते, लाईट या गोष्टी तर आहेत, याशिवाय खूप ज्वलंत प्रश्न जालना शहरामध्ये आहे. तुम्ही आता माझी मुलाखत संपल्यानंतर तुमच्या ज्यावेळेस घरी जासाल, किमान 10 ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीचा ब्रेक लावावा लागेल. काय कारण असेल त्याचं? फक्त मोकाट जनावरं जे की रस्त्यावर बसलेली आहे. 100% तुम्हाला सांगतो की रस्ते ब्लॉक त्या ठिकाणी झाले. माझं एवढंच म्हणणं आहे, मोकाट जनावरांना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक तर कोंडवड्याची व्यवस्था करावी लागणार आहे किंवा कोणत्या नागरिकांची ही जनावरं आहे ते आयडेंटिफाय करावं लागणार आहे. त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जर महानगरपालिका आली, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ता मोकळा कसा असेल यासाठी आम्ही सर्वप्रथम त्या ठिकाणी काम करू. अत्यंत अभ्यासपूर्ण काम करू आणि एकही जनावर मोकाट त्या रस्त्यावर दिसणार नाही याची दक्षता आम्ही आमच्या ताब्यात नगरपालिका आल्यानंतर घेऊ, जेणेकरून जालन्यातले लोक मोकळा श्वास घेतील. तुम्ही सकाळी 4 वाजता जा तरी रस्त्यावर जनावर आहे, तुम्ही संध्याकाळी 5 वाजता जा तरी रस्त्यावर जनावर आहे. मग कुत्रे असतील, अनेक प्रकारचे जेवढे काही पशु असतील ते पशु या रस्त्यावर बसलेले असतात. ते निश्चितच बसू नये आणि रस्त्याला जाणाऱ्या नागरिकांना ऑब्स्ट्रॅक्शन त्या गोष्टीचं होऊ नये म्हणून आम्ही कटाक्षाने त्या ठिकाणी काळजी घेणार आहे. आणि अजून काही विकासाचं विजन असणार आहे त्याच्यामध्ये? फ्युचरमध्ये फ्युचर प्लॅनिंग काय असणार आहे? बघा, जालन्यामध्ये प्रथमच जालना नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि म्हणून सर्व जनता कोणाच्या ताब्यात महानगरपालिका जाणार, कोण त्या खुर्चीवर विराजमान होणार, आशाळभूत नजरेने सर्वसामान्य जनता पाहते. लोकांना काय पाहिजे? लोकांना फक्त मूलभूत गरजा आमच्या तुम्ही पुरवल्या पाहिजे. मूलभूत गरजा म्हणजे पाणी, रस्ते, लाईट, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि उद्योग, ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत, ह्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर सर्वसामान्य जनता तुम्हाला तुमचा नळपट्टी असू द्या, घरपट्टी असू द्या, कोणत्याही प्रकारचे कर असतील, हे कर वेळेवर सुद्धा भरायला तयार आहे. फक्त तुम्ही त्यांना मूलभूत गरजा पुरवल्या पाहिजे. आणि आमचा अजेंडा तोच असणार आहे, मूलभूत गरजा. सर्वसामान्य नागरिकांना ज्या काही अडचणी भेडसावतात, या अडचणी दूर करणे आणि जालना महानगरपालिकेचं इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बसवणं, हाच आमचा अजेंडा त्या ठिकाणी असणार आहे.
जालना शहर असं एक शहर आहे, एकतर आपल्या राज्याचं केंद्रबिंदू जालना शहर आहे आणि जालना शहर तुम्हाला मी मागच्या इतिहासातले काही पुस्तकाची पानं चालली त्याच्यामध्ये वाचलं 35,000 लोकसंख्या जालना शहराची होती आणि आज 30 लोकसंख्या 4,000पर्यंत आहे गेलेली आहे. आणि म्हणून जालना शहराचं विजन एक साधारणतः 5 लाख लोकसंख्येला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे अशा पद्धतीने जर केलं तर जालन्यातले लोक मोकळा श्वास त्या ठिकाणी घेतील. आज बिझनेसच्या बाबतीत असू द्या का आरोग्याच्या बाबतीत असू द्या किंवा उद्योगधंद्याच्या बाबतीत असू द्या की जालन्याकडं अनेक लोकांच्या नजरा आहे. आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक विकासाची कामं केली. उदाहरण सांगतो मी तुम्हाला की एक साधं द्या, जालन्याचं रेल्वे स्टेशन घ्या. तुम्हाला माहिती आहे की 3 शेडमध्ये रेल्वेचं स्टेशन जालन्याचं होतं आणि ज्या वेळेला केंद्रात मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा झाले आणि त्यांना असं वाटलं की साला आपल्या गावचा विकास आपण करायला पाहिजे, आपल्या गावचं रेल्वे स्टेशन सुधारलं पाहिजे, आपण रेल्वे मंत्री आहे आणि म्हणून दादांनी 175 कोटी रुपयाचा निधी आणला त्या रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी. त्याच्या बाजूला पीट लाईनचं काम केलं. पीट लाईन म्हणजे देशभरामध्ये ज्या काही रेल्वे गाड्या जातात, दिवसभर जातात, 2 दिवस जाऊन प्रवास करून आल्याच्या नंतर याच ठिकाणी वॉशिंग झाली पाहिजे, ग्रीसिंग झाली पाहिजे, त्याचं मेंटेनन्स झालं पाहिजे, त्यासाठी एक पीट लाईन 100 कोटी रुपये खर्च, 175 कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशनची उभारणी. आता मला असं वाटतं 60% काम झालेलं आहे त्या ठिकाणी. आणि मग मनमाड ते नांदेडपर्यंतचा जो काही प्रोजेक्ट इलेक्ट्रिफिकेशन त्याला बघतो, पूर्वीची कोळसेवरची गाडी आपण पाहिली, डिझेलवरची गाडी आपण पाहिली, आता मात्र जालन्यामधून इलेक्ट्रिफिकेशन इलेक्ट्रिकवर चालणारी गाडी धावायला लागलेली आणि दादांनी मंजूर केलं मनमाड ते नांदेडपर्यंत इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण केलं. ओके, रेल्वेच्या अनुषंगानं दादा रेल्वे मंत्री झाले म्हणून जालना शहराचा आमूलाग्र असा बदल झाला की हे तर झालं, इलेक्ट्रिफिकेशन झालं, रेल्वे स्टेशन झालं, पीट लाईन झालं, अंडरपास झाला खालून त्या नूतन वसाहतमध्ये तिकडे जाण्यासाठी. पण याच्यासोबत दादांनी जालना ते जळगाव उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मग आग्र्याला जा, मथुरेला जा, दिल्लीला जा, म्हणजे आपल्याला जर जायचं तर मनमाड मार्गे भुसावळला जावं लागायचं, मनमाड मार्गे जळगावला जायला लागायचं. तर आत्ता जो रूट मंजूर केला 7,500 कोटी रुपयाचा प्रकल्प, राज्य शासन आणि केंद्र शासन 50-50 बरोबर. तर अशा प्रकारचा निधी आणून त्या कामाचं सर्वेक्षणाला काम सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं 2-4 वर्षामध्ये ती रेल्वे सुद्धा जालना टू जळगाव या ठिकाणी सुरू होणार आहे. रेल्वेच्या अनुषंगानं खूप मोठं रेल्वेचं जाळं जालन्याच्या विकासासाठी भर टाकण्यासाठी दादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून जालन्याकडं येणारा उद्योगपतींचे कल वाढलेला आहे. आज जालन्यासारख्या ठिकाणी समृद्धी हवी गेल्या तर 2 विमानतळ आपल्याला नजीकचे. पहिलं शिर्डीचं 1.5 तास, दुसरं संभाजीनगरचं 1 तास. म्हणजे 1.5 तासावर 1 तासावर जर एअरपोर्ट असेल तर आपण देशातून कुठलाही नागरिक, कुठलाही माणूस 3 तासामध्ये तुम्ही जालन्याला येऊ शकतो. बरोबर. आणि म्हणून अनेक उद्योगपती जालन्याच्या लँडच्या संदर्भात सर्वेक्षण करतात की माझा एखादा उद्योग जालन्यामध्ये येऊ शकतो का. अशा प्रकारची चाचपणी केवळ महाराष्ट्राचं केंद्रबिंदू, एअर कनेक्टिव्हिटी, रेल्वेची कनेक्टिव्हिटी, सिमेंटच्या रस्त्याच्या बाबतीत जर पाहिलं तुम्हाला इथून जालन्यातून भोकरदन जळगावकडे जायचं असेल सिमेंटचा रस्ता आहे, तुम्हाला बुलढाण्याला जायचं असतं सिमेंटचा रस्ता आहे, तुम्हाला अंबड वडीगोद्री मार्गे सोलापूरला जायला सिमेंटचा रस्ता आहे, तुम्हाला संभाजीनगर टू नांदेड हा सुद्धा एक आता भारतमाला योजनेअंतर्गत आणि जालना टू नांदेड समृद्धी हायवे मंजूर झालेला आहे. असे अनेक प्रकारची कनेक्टिव्हिटी जालन्यामध्ये झाली. आज दवाखान्याच्या बाबतीत उदाहरण सांगतो तुम्हाला मी. पूर्वीच्या काळामध्ये जर मराठवाड्यातून विदर्भातून जर काही पेशंट आला तर त्याला संभाजीनगरला जावं लागायचं, मुंबईला पुण्याला जावं लागायचं, जाण्याला 10-10 घंटे लागायचे. आणि म्हणून जालन्याचा रिंग रोड 19 किलोमीटरचा रिंग रोड आहे. आज ज्या नगरपालिका क्षेत्रामध्ये मी ज्या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आलो त्या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 40 हॉस्पिटल आहे. एका वार्डमध्ये 40 हॉस्पिटल आहे. एका कोपऱ्यात भोकरदन संभाजीनगर परिसर म्हणता येईल. मग अंबर चौफुली घ्या पूर्ण हॉस्पिटल, मंठा चौफुली घ्या पूर्ण हॉस्पिटल, विशाल कॉर्नरच्या त्या रिंग रोडला घ्या तिकडे सुद्धा सगळे हॉस्पिटल. म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा जालना शहरामध्ये अनेक त्या ठिकाणी निर्माण झाले. तुम्हाला पुण्याला जायचं काम नाही, तुम्हाला मुंबईला जायचं काम नाही. ॲम्ब्युलन्सचा खर्च वाचला, डिझेलचा खर्च वाचला, वेळ वाचला आणि सगळ्या प्रकारचं हॉस्पिटलायझेशन जालनामध्ये मिळायला लागलं. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर स्पेशलायझेशन ज्यांनी केलेलं आहे असे डॉक्टर्स जालन्यामध्ये आपली स्वतःची हॉस्पिटल्स त्या ठिकाणी थाटायला लागले. आता मागच्या कालखंडामध्ये मेडिकल कॉलेजसुद्धा जालन्याला आलं. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर जालन्यामध्ये खूप मोठा बदल तुम्हाला झालेला त्या ठिकाणी दिसतो. आरोग्याच्या बाबतीत बदल झाला, उद्योगधंद्याच्या बाबतीत बदल झाला, दळणवळणाच्या संदर्भात तुम्हाला मी आत्ताच अगोदर सांगितलं. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर मोठा विकास जालना शहराचा त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. बरं, थँक्यू. तुम्ही पूर्ण शो बघितला.
आय होप द अजय पाटील शो तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला आनंद भेटला असेल अजय पाटील शो बघून. हा व्हिडिओ 5 लोकांना शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू बाबा, तुम्ही आमच्या शोमध्ये आले त्याबद्दल. धन्यवाद. अजय पाटील शोचं खूप खूप मनापासून धन्यवाद.